ते जरा सायलेंट मोडवरती ठेवावे किंवा बंद ठेवावे. नमस्कार. टोपीवाला व्याख्यानमालेच्या यंदाच्या वर्षीच्या तिसऱ्या व्याख्यानात मी संदेश सामंत आपल्या सर्वांचे स्वागत करतो. व्याख्यान म्हणजे नुसतं सिरियसनेस किंवा काहीतरी गंभीर अशी आपल्यासमोर एक कल्पना असते, पण साहित्याचा जर खरा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यातल्या नवरसांचा आस्वाद घेणंही फार गरजेचं आहे. त्याच्याचमुळे इतर गंभीर व्याख्यानांना एखाद्या विनोदी व्याख्यानाची फोडणी मिळाली तर त्या नवरसांचा आस्वाद आपल्याला खूप चांगला घेता येतो. म्हणूनच आजचं व्याख्यान विनोदावर बोलू काही. त्यात सर्वप्रथम मी आजचे वक्ते प्राचार्य श्याम भुरके यांचं सर्वात पहिले स्वागत करतो. श्याम भुरकेंचा परिचय करून द्यायचा तर तो फारच मोठा आहे. त्यांनी 38 वर्ष बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली आणि उपमहाव्यवस्थापक पदावर असताना त्यांनी निवृत्ती घेतली. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र ट्रेनिंग कॉलेजचे ते प्राचार्य होते. पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर विभागाचे जनरल मॅनेजरही ते राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे 3 ग्रामीण बँकांचं संचालक पद त्यांनी भूषविलं आहे आणि सध्या ते भारत आणि अमेरिका येथे असलेल्या आयझेलटेक या स्वतःच्या कम्प्युटर कंपनीत संचालक म्हणून आहेत. त्यांचं सर्वात महत्त्वाचा परिचय म्हणजे अर्थशास्त्र, विनोदी लेखन अशा विविध विषयांवर त्यांनी 25पेक्षा जास्त पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. त्यात आनंदाचं पासबुक हे त्यांचं आत्मवृत्त आहे. ते अनेक प्रकारचे साहित्यिक कार्यक्रम सादर करतात. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक नाटकांमधनं कामं केली आहेत. अनेक बोनस चित्रपटांची निर्मिती केली आहे. श्रीलंकेत हास्य क्लबचे शिक्षण ते देतात. त्याचप्रमाणे ते आकाशवाणीत कलाकार राहिलेले आहेत आणि त्यांना अभिनयासाठी, साहित्यासाठी तर पुरस्कार मिळालेलेच आहेत, पण अभिनयासाठी सुद्धा त्यांना अनेक जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. आता त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमधल्या काहीच पुरस्कारांचा इथे उल्लेख मी करू इच्छितो, कारण त्यांना 45पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. तर यातले सर्वात महत्त्वाचे पुरस्कार असे आहेत. पहिला म्हणजे पुणे मराठी ग्रंथालयाचा ना हो आपटे साहित्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बिझनेस एक्सप्रेस या वृत्तपत्राचा अर्थश्री पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, अमेरिकेतील काँग्रेस ऑफ लायब्ररीने मंत्र श्रीमंतीचा पुस्तकात शिफारस पत्र दिलेले आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे नाथ माधव साहित्य पुरस्कार, राम गणेश गडकरी साहित्य पुरस्कार, बँकभूषण पुरस्कार असे 45पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. साहित्य, विनोद, बँकिंग, मॅनेजमेंट अशा विषयावर ते फक्त भारतातच नाही तर अमेरिका, थायलंड यांसारख्या देशांमध्ये आजपर्यंत त्यांनी 3000 व्याख्यानं जवळजवळ दिलेली आहेत. असं एक कर्तृत्ववान व्यक्ती आज इथे व्याख्याते म्हणून आलेले आहेत आणि याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे. तर मी मंडळाचे चिटणीस श्री प्रफुल्ल खानोलकर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आज गौरव करावा. आता मी काही आपला वेळ घेत नाही. मी व्याख्यानांनाच विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. अनंत शिवाजी देसाई या आदरणीय व्यक्तिमत्वाच्या नावानं असलेल्या या व्याख्यानमालेमध्ये आपण मला आमंत्रित केलं याच्याबद्दल मी प्रथमच आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय देसाई टोपीवाला यांचं स्मरण करतो. तसंच आजच्या इथे सन्माननीय जे पदाधिकारी उपस्थित आहेत ते श्री सुरेंद्र बागलकर, नगरसेवक, माजी अध्यक्ष बेस्ट समिती,
तसेच चिटणीस श्री प्रफुल्ल खानोलकर, निमंत्रक खजिनदार ज्यांनी माझ्याशी सतत संपर्क ठेवून अतिशय प्रेमानं इथं बोलवलं ते श्री सतीश सामंत, सर्व कार्यकारिणीचे सभासद आणि श्रोते हो म्हटलं की मला एका शाळेतलं उदाहरण आठवतं. एका शाळेमध्ये इन्स्पेक्शन होती आणि इन्स्पेक्शन असली की गुरुजी फार सोपा धडा निवडतात, किंबहुना बऱ्याच वेळेला आधी झालेलंच पुन्हा घेतात म्हणजे चांगला फीडबॅक यावा. त्याप्रमाणे शाळेत जय्यत तयारी झाली होती. पण ज्या दिवशी इन्स्पेक्टर यायचे त्या दिवशी गावामध्ये क्रिकेटची मॅच होती आणि जो हुशार विद्यार्थी होता वर्गातला त्याच्या मनामध्ये आला आपण जाऊ क्रिकेट मॅचला. पण दुसरं मन म्हणत होतं लेका शाळेत तुझे इन्स्पेक्टर येत आहेत. मग त्यांनी आपल्या मित्राला सांगितलं, हे बघ इन्स्पेक्टर येत आहेत ते शाळेत येत आहेत, आपल्याच वर्गावर येतील असं काही नाही. पण त्यातनं ते आलेच आणि विचारलंच पहिला नंबर कोणाचा आहे, तर तू उभा राहा आणि सांग तुझा आहे, मी जातो क्रिकेट मॅचला. म्हणून तो क्रिकेट मॅचला गेला. इन्स्पेक्टर शाळेत आले, नेमके त्याच वर्गावर आले आणि त्यांनी फळ्यावर अतिशय सोपा प्रश्न लिहिला आणि विचारलं पहिला नंबर कोणाचा आहे. त्यावेळेला हा समोरचा डुप्लिकेट इन लिeu ऑफ ओरिजिनल उभा राहिला आणि त्याला काही ते उत्तर देता आलं नाही. माणसाला ज्यावेळेला खोटं बोलायचं असतं त्यावेळेला सोपं असलं तरी ते जमत नाही. ते त्याच्या बाबतीत घडलं. इन्स्पेक्टर म्हटले, अरे तुझा पहिला नंबर ना, आणि एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. तो म्हणला मला माफ करा, खरा जो हुशार विद्यार्थी आहे तो गेला क्रिकेट मॅचला, पण त्यांनी मला असं सांगितलं होतं म्हणून मी उभा राहिलो, मला तुम्ही क्षमा करा. इन्स्पेक्टरनी क्लास टीचरच्याकडे पाहिलं आणि म्हणले, सर तुमच्या कसं लक्षात आलं नाही याचा पहिला नंबर नाही येते. क्लास टीचर म्हणले मला माफ करा, खरे क्लास टीचर आहेत ते गेलेत क्रिकेट मॅचला. पण त्यांनी मला असं सांगितलं होतं, तुम्ही नुसतं वर्गावर जाऊन हजर राहा, बाकी काही करायचं नाही, फक्त हजर राहा. सगळं त्यांना सांगून ठेवलेलं आहे, काही तुम्हाला प्रश्न येणार तर मला आता माफ करा. इन्स्पेक्टर फार रागवले, अतिशय चिडले आणि म्हटले आज जर खरे इन्स्पेक्टर इथं आले असते तर त्यांनी तुम्हाला सस्पेंडच केलं असतं. खरे इन्स्पेक्टर गेलेत क्रिकेट मॅच. हे संपूर्ण उदाहरण जर पाहिलं तर एक लक्षात येतं की शारीरिक उपस्थितीला महत्त्व दिलंय, फिजिकल प्रेझेन्स. काही जण ऑफिसमध्ये सही करतात सकाळी, त्याच वेळेला म्हणतात चला आजचा दिवस लागू झाला, म्हणजे अरे दिवसभर काम आहे त्याचं काय. तर म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं श्रोते हो म्हणजे ऐका हो, सर्वांगानं ऐका. आता मजा येणार आहे, तास दीड तास काय तुम्ही जेवढे ऐकाल तेवढी. कारण हा जो ऐकणं याला इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत, हिअरिंग अँड लिसनिंग. हिअरिंग इज फिजिकल प्रोसेस, लिसनिंग इज मेंटल प्रोसेस. हिअरिंग इज इन ॲट 1 इयर, आउट फ्रॉम अनदर इयर. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. हिअरिंग इज ऑन एंटरटेनमेंट लेवल, लिसनिंग इज ऑन मॅनेजमेंट लेवल. त्यामुळे तुम्ही आज श्रोते बना. तुम्हाला हास्य विनोद तर मिळतील, पण त्यातनं तत्वज्ञान सुद्धा मिळेल, दोन्ही गोष्टी मिळतील, मॅनेजमेंटची तत्व मिळतील, एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. मग मी अनेक ठिकाणी जातो त्यावेळेला आजही छान परिचय करून दिला, त्यांच्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो. पण ओळख करून देताना बऱ्याच वेळेला असं म्हणतात की बँकेत असून सुद्धा विनोदावर बोलतात. म्हणजे बँकेतली माणसं म्हणजे अतिशय वृक्ष असा सगळ्यांचा समज झालाय. काहींची खात्री पटली, तो टोकन देणार तर असंच, समोर बघणार सुद्धा नाही. असंच असतं असं नाही, काही वेळेला असतात वृक्ष माणसंही. किती वृक्ष त्याचं एक उदाहरण सांगतो. एका बँकेत एक अधिकारी होता आणि अधिकारी तो झाल्यामुळे ताबडतोब त्याला स्थळ सांगून आलं, लग्न ठरलं. आता लग्नाची रजा घेतलेली होती, लग्न झालेलं होतं, कुठेतरी आता हनीमूनला जाऊया अशा विचारत होते. तेवढ्यात बँकेतनं निरोप आला की तुमची पुढची रजा रद्द केली आहे, ताबडतोब जॉईन व्हा. तो बँकेत गेला, म्हणला असं कसं, आता मी बायकोला काय सांगू. ते म्हटले हे बघा, ही जी नोकरी आहे ती आहे म्हणून ती छोकरी मिळाली, हे लक्षात घ्या. आम्हालाही कळतं म्हणले, पण अतिशय अर्जन्सी निर्माण झाल्यामुळे तुम्हाला आता तिथं जायला पाहिजे. तिथनं आल्यावर जा, कुठं फिरायला जायचं.
त्यानं येऊन बायकोची समजूत काढली, आता मला जायला पाहिजे का काय, तू रागवू नको, फक्त आपण काय करू आता एकमेकांना पत्र लिहू. त्या काळात मोबाईल नव्हते, पत्र लिहू, मी तुला लिहायचं तू मला लिहायचं. आणि असं करून तो गेला. त्यानं काही पत्र लिहिलं नाही म्हणून तिनं लिहिलं, त्याचं काही उत्तर नाही. दुसरं पत्र लिहिलं, उत्तर नाही. तिसरं पत्र लिहिलं तरी उत्तर नाही. आणि जवळजवळ महिना लोटलेला तोच परत आला. आल्यावर ही जरा होतीच रागात. ती म्हटली आपलं काय ठरलं होतं, एकमेकांना पत्र लिहायची. मी तुम्हाला 3 पत्र पाठवली, तुमचं एकही पत्र मला आलं नाही. माझी पत्र मिळाली का नाही, तोंडला मिळाली. मग उत्तर का लिहिलं नाही, तोंडला पत्र मिळाली पण त्याच्यावरची सही नमुन्याप्रमाणे नव्हती. किती वृक्ष ही माणसं, असे काही वेळेला वृक्ष असतात. म्हणजे पेन्शनर येतो तो जीव तोडून सांगतो अहो माझी पेन्शन द्या, पण काहींना सवयच असते अशी मान हलवायची. नाही नाही म्हणाल काय झालं, नाही तुम्ही जिवंत असल्याचा दाखला आणा. म्हणले मी किती दिवस तुमच्याकडे येतोय आणि काय म्हणताय, नाही नाही नियम आहे जिवंत असल्याचा दाखला. म्हणून त्यानं शेवटी जाऊन खटपट करून तो दाखला आणला. आणल्यावर तो म्हटला हा घ्या. तो घेतल्यावर परत त्याची मान अशीच. आता काय झालं, म्हणले हा या क्वार्टरचा झाला, गेल्या क्वार्टरचा कुठं आहे, ते जोडून यायला लागतं म्हणे, तसं नाही चालत. नाही नकारार्थी अशी वृक्ष माणसं काय बँकेत. पण याच बँकेमध्ये इतकी हसतमुखही माणसं असतात की बऱ्याच वेळेला आम्ही सकाळी 10ला जायचो ते रात्री 10 पर्यंत काम करायचो. हे कशाच्या जीवा, तर मधनं होणारे हास्य विनोद आहेत, त्याचा वापर करून हे होतच असतं. मी महाराष्ट्र बँकेत सोलापूरला रिजनल मॅनेजर होतो आणि लायन्स क्लबचंही काम करायचं. एक दिवस आमच्याकडे खेड्यातली लायन्स क्लबची मंडळी आली आणि ती म्हणाली काय तुमच्या इथं जोरात कार्यक्रम होतात, पेपरला बातम्या काय, फोटो काय, जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे होतं. आम्हाला म्हणले इथं खेड्यात आम्ही अक्कलकोटहून आलोय, तिथं कोण पाहुणाच मिळत नाही. म्हटलं काय काम आहे तुमचं, ते म्हणलं आमचं इथं समारंभाला पाहुणा पाहिजे, कोणाला तरी घेऊन या. म्हटलं कोण आहे तुमच्या डोळ्यापुढं, ते म्हणले अशोक सराफ इथं सोलापूरला नाटकासाठी येत आहेत, त्यांना घेऊन या. आम्ही बँकेतली माणसं हुशार असतो, पहिल्यांदा हो म्हणतो, मग काय जमलं तर जमलं बघायचं, नाही तर स्वतःच जायचं. मी म्हटलं हो आणतो ना, आणि तयारी मनात ठरवलं यांना घेऊन जायचं, जमलं तर बघायचं, नाही आले तर आपणच जायचं आहे. आणि आम्ही त्या सूर्या हॉटेलवर अशोक सराफांना जाऊन भेटलो. आता त्या माहिती हे मुंबईतनं इतक्या लांब आलेत, रात्री नाटक आहे, नाही म्हणणार, पण म्हटलं प्रयत्न करायला काय हरकत. त्यांना म्हटलं नमस्कार सराफ साहेब. संपूर्ण सोलापुरात गेला आठवडाभर 2च शब्द कानावर ऐकू पडतात, बाकी काही कानावर येत नाही. कुठले म्हणले, अशोक सराफ अशोक सराफ, दुसरं काही नाही. ते जरा खुश झाले. म्हटले काय म्हणताय, खरं हो म्हटलं तुमचा रात्रीचा प्रयोग तर हाऊसफुल झालाय, तिकीट मिळत नाही. तुम्ही एवढे दुरून मुंबईहून सोलापूरला आलाय तर स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचंय का. स्वामी समर्थांचं नाव काढल्यावर ते जे मनात नाही म्हणणार ते थांबलेच, कारण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणाऱ्याला एकदम नाही कसं म्हणायचं. ते म्हटले इच्छा तर आहे पण हे एकंदरीत कसं काय जमायचं. म्हटलं काही नाही जमतंय, काळजी करू नका. आता तुम्ही विश्रांती घ्या जेवणानंतर. आम्ही 4 वाजता इथनं निघायचं, गाडी घेऊन येतो, ते थेट अक्कलकोटला जायचं, स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं, वाटेमध्ये लायन्स क्लबमध्ये थोडं चहा पाणी करायचं आणि परत यायचं. ते तयार झाले आणि मी त्या दिवशी पाहिलं विनोदाला वाहिलेलं एक व्यक्तिमत्व असेल तर सर्वसामान्यांच्या मध्ये किती आनंद निर्माण होतो ते हे मी त्या दिवशी पाहिलं. त्या हॉटेलमधले कामगार हे इतके आनंदानं होते. आज अशोक सराफ आमच्या हॉटेलात आहेत, अशोक सराफ आहेत. आणि अशोक सराफांना ज्यावेळेला आम्ही रूमच्या बाहेर काढलं त्यावेळेला तिथल्या त्या चपात्या वगैरे कणिक मिळणाऱ्या ज्या बायका होत्या त्या कणकेच्या हात होते तशाच आल्या होत्या आणि अगदी डोळे भरून बघत होत्या अशोक सराफ अशोक सराफ. मला त्यातल्या एक बाई म्हटलं आम्हाला त्यांचा फोटो त्यांच्यावर काढून मिळेल का. म्हटलं जरूर, हात दोन येत आवडतो. आणि त्यांच्यावर फोटो काढून दिला आणि अक्कलकोटला आम्ही निघालो. अशोक सराफ बाजूला, मी बसलेलो, पोलीस अधिकारी अवस्थी साहेबी होते आणि आमची गाडी अक्कलकोटच्या दिशेनं चालली होती. समोर एक ट्रक चालला होता, त्या ट्रकच्या मागे लिहिलं होतं
रेखा, सुरेखा, रमेश, सुरेश बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. अशोक सराफ म्हणले की भुरके साहेब बरंच कार्य आहे तुमचं या भागात. मी म्हटलं तशातला संबंध नाही. त्या ट्रकच्या मालकाला किती मुलांनंतर थांबावं हे कळलं नाही आणि हे रंगवणाऱ्या पेंटरला कुठं फुल पॉईंट द्यावा हे लक्षात आलं नाही. त्यामुळं हा घोटाळा झालाय. हायपोथिकेशन ऑफ व्हेइकल याच्या पलीकडे आमचा त्याच्याशी दुरान्वयानंही संबंध नाही. बँकेच्या वातावरणातही आम्हाला अशा गोष्टी मिळत राहायच्या. बँकेत एक जॉईंट अकाउंट उघडायला नवरा बायको आले होते. म्हटले ग्राहक सेवा म्हणून समजून सांगावं म्हणून त्यांना म्हणले जॉईंट अकाउंट म्हणजे आयदर ऑर सर्वायव्हर वगैरे काय असतं ते सांगतो. ते म्हणले मला काय सांगताय हो, मला पूर्ण माहिती आहे, मी कित्येक दिवस बँकेत येतोय. बरं म्हटलं वहिनी साहेबांना सांगतो. त्या म्हटल्या मलाही माहिती आहे. मी म्हटलं तुम्ही तर आज प्रथमच दिसताय बँकेत, तुम्हाला कसं काय माहिती आहे. ते म्हटले मला माहिती आहे जॉईंट अकाउंट म्हणजे काय. काय माहिती आहे बघावं म्हणून म्हटलं विचारावं. म्हटलं काय माहिती आहे सांगा. ते म्हटलं अगदी सोपं जॉईंट अकाउंट म्हणजे आमच्या मिस्टरांनी पैसे भरायचे आणि मी ते काढायचे. इतकी सोपी व्याख्या याच्यापूर्वी मी कधी ऐकली नव्हती, कधीच नाही. एक बँक म्हटलं तर किती विनोद आहेत बघा. बँकेत एक सुंदर स्त्री यायची, ती आली की जरा पुरुष मंडळींच्या चलबिचल व्हायची, बघावं वाटायचं. साहजिक आहे, मनुष्य स्वभाव आहे. सगळी सज्जन माणसं होते, फाजीलपणा वात्रटपणा काही नव्हता त्याच्यात. समोर बसणारा होता तो भाग्यवान होता, त्याला त्या बाईंचं दर्शन प्रथम व्हायचं आल्यावर. पण तो विशाल अंतःकरणाचा होता, उदार अंतःकरणाचा. तो म्हणला मला तर या बाई दिसतात पण आमच्या बाकीच्या स्टाफलाही दिसल्या पाहिजे. मग कसं सांगायचं म्हणून तो म्हणला मी एक परवलीचा शब्द ठरवलेला आहे, कोडवर्ड, पासवर्ड. तो शब्द मी म्हटला की त्या बाई आल्यात हे तुम्हाला सगळ्यांना स्टाफला कळेल. त्यावेळेला तुम्ही बघायचं, पण नुसतंच बघायचं. ओनली आय विटॅमिन, नॉट मोर दॅन दॅट. फाजीलपणा काही करायचा नाही. आणि त्या बाई आल्या की हा एक शब्द उच्चारायचा, चेक आला रे, आणि बाकीचे बघून घ्यायचे. असे सुखा समाधानानं आनंदाचे दिवस सगळे चाललेले होते. पण हा पण फार वाईट असतो. टीव्हीवर नाही का त्या स्पर्धा असतात नृत्याच्या किंवा गायनाच्या, त्यावेळेला देवकी पंडित परीक्षक म्हणून बसलेली असते आणि ती म्हणते फार छान गायलीस ग, पण असं करून जरा सूर बेसूर लागला काहीतरी करून पुढचं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बोळा फिरवलेला दाखवला. इथं काय झालं, हा पण सगळं व्यवस्थित चाललं होतं. चेक आला रे म्हणायचं, पाहायचं. पण काय झालं, बहुसंख्य मंडळी शाखेतली मराठी होती. कुणीतरी त्या बाईंनाच जाऊन सांगितलं की ते चेक आला रे म्हणतात ते तुम्हाला बरं का. आता काही नडलं होतं का. त्या म्हणल्या असं आहे बघतेच. आणि त्या बाई पुढच्या वेळेला ज्यावेळेला शाखेत आल्या त्यावेळेला अनभिज्ञपणे नेहमीच्या सवयीनं या मोरक्यानं आरोळी ठोकली, चेक आला रे. तसं बाईंनी आपलं मंगळसूत्र त्याला दाखवलं आणि म्हणाल्या हा अकाउंट पेई आहे बरं का, हा दुसऱ्याच्या खात्यात अजिबात चालायचा नाही. काय गमतीच गमती आहे. परवा तर एका खातेदारानंच मला विचारलं एटीएम म्हणजे काय. आता म्हटलं अरे एटीएम सगळ्यांना माहिती, लहान पोरग सुद्धा सांगते, त्याला काय हे काय नवीन आहे का. नाही म्हणले तुम्ही बँकेत इतके दिवस आहे मला सांगा म्हणले. म्हटलं एनी टाइम मनी, नाही म्हणला. म्हटलं ऑटोमॅटिक टेलर मशीन, नाही. बरं म्हटलं आता तू सांग. तो म्हटलं असतील तर मिळतील. अरे वा, म्हणले ही खरीच व्याख्या आहे. आणि एनी टाइम मनी केव्हा, इट इज लाईक ए डेबिट कार्ड. तुमच्या खात्यात पैसे असतील तरच मिळणार आहेत एटीएमला. त्यानं खऱ्या अर्थानं मला सांगितलं. एक बँक म्हटलं तर एवढा विनोदच विनोद आहे. आपण इथं जमलेले सगळे असे भाग्यवान आहे की आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो. देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा रंग करी, लक्ष 84चे ठसे वेगाले केले कसे. ह्या 84 लक्ष ठशातनं VIP कोट्यातनं आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला. हे ज्यांच्या यांच्या लक्षात येते आपण मनुष्य म्हणून जन्म, ते भारीतलं आहे. एक लक्षात घ्या, ज्या क्षणाला आपण पृथ्वीवर आलो, प्रवेश केला, त्यावेळेला अर्जदार होते 84 लाख आणि वेकन्सी होती 1. समजा आपलं सिलेक्शन झालं नसतं मनुष्य म्हणून तर
कुत्रा, मांजर, घोडा, गाय, हत्ती, वाघ, मी आपली चांगल्या प्राण्यांची नावं घेतोय. घरी गेल्यावर आठवा कशा कशातनं जायला लागला. पण आपण मनुष्य म्हणून जन्माला. हा का भारीतला आहे? हा बोलू शकतो, हा विचार करू शकतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो हसू शकतो. आपण मनुष्य आहे हे जर सर्टिफिकेट दुसऱ्यांनी कोणी द्यायचं कारण नाही. मोकळेपणानं हसायचं. काही जण घरी गेल्यावरच हसतात, या चांगला झाला विनोद तो म्हणून, असं तोपर्यंत नाही असं नाही. जागेवर रोख बक्षीस हसून घ्यायचं त्या विनोदात, आणि तो विनोद लक्षात ठेवून घरी गेल्यावर असा प्रभावी सांगायचा की घरचे असले पाहिजे, तर तुम्हाला त्याची मजा आहे. ज्या ज्यावेळेला आम्ही विनोद सांगतो त्यावेळेला तुमच्यातल्या बरेच जणांनी तो ऐकलेला असतो. पण ज्यावेळेला आपले सेक्रेटरी साहेब म्हणतात अरे आता जरा सहल आहे, 2 विनोद सांग, तर एकदम कोणाला आठवत नाही. त्याचं कारण मधल्या काळात आम्ही ते सांगतच नाही. ऐकायला लागल्यावर वाटतं आहे माहिती. तर मनुष्यत्व कशात आहे? तो विनोदावर खळखळून हसण्यात आहे, आणि ते वारंवार सांगण्यात आहे, हे लक्षात घ्या. आपण कधी म्हणतो का त्या 2 म्हशी बघा कोपऱ्यावर कशा गुलू 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 हास्य विनोद करतायत? नाही. म्हैस काय करणार हो? चारा खाणार आणि दूध देणार, याच्या पलीकडे काही नाही. आता एखादा माणूस असतो बिहारमध्ये चारा खाणारा, बाकीच्यांचं ते काम नाही. म्हणून पहिल्यांदा मनात आणलं बाहेर अरे मी भारीतला आहे का, तर मला हे विनोद हे एक छानपैकी साधन मिळालेलं आहे. आपल्याला दुःख विवंचना ह्या प्रत्येक माणसाला असणारच. दुःखाचे पक्षी हृदयामध्ये फडफड करत राहणारच. फक्त त्यांना घर करू द्यायचं नाही, एवढं आपण लक्षात ठेवायचं. तिथं घर करू द्यायचं नाही. ते बाहेर घालवायचे असतील तर माणसाला 2च गोष्टी मिळालेल्या आहेत. एक आहे ते म्हणजे अध्यात्म, आणि दुसरं आहे ते म्हणजे विनोद. अध्यात्माकडे ज्यांना शक्य आहे त्यांनी आत्ताच वळा, लवकरात लवकर जा. जे तरुण असतील त्यांनाही सांगतो, असं नाही की रिटायर झाल्यावरच अध्यात्माकडे वळायचंय. देवाचं नाव आत्ताच घ्यायला लागायचं, नाही तर पुढं काय होतं, तोंडात नसतात दात आणि मग श्रीराम जय लाम जय जय लाम म्हणतो. तो राम लांब लांबच जातो, जीवनातनच लांब जातो. ते सुद्धा आत्ताच म्हणायचं. ही मजा आहे सगळी. अहो तुम्हाला अध्यात्मातलीच गोष्ट सांगतो. गोंदवलेकर महाराज असतानाची ही गोष्ट आहे. महाराजांच्याकडे एक शेतकरी दरवर्षी रामनवमीला उत्सवासाठी धान्य पाठवायचा, पोती भरून पाठवायचा. एक वर्ष तो आजारी पडला. तो म्हणला मला आता काही उत्सवाला जाता येत नाही, काय करावं. मुलाला म्हटलं एवढी बैलगाडीतनं 2 पोती धान्य घेऊन जा, महाराजांच्या तिथे दे, नमस्कार कर आणि मग ये. तो गेला. महाराजांच्या इथं त्यांनी धान्य दिलं आणि महाराजांना म्हणला येतो. गोंदवलेकर महाराज त्याला म्हणले अरे येतो काय लेका, तू काय धान्य द्यायला आलाय? उत्सवाला आलाय. उत्सव आहे, थांब. तर महाराज एवढं म्हणतात म्हणून तो एक दिवस थांबला. त्याचं काय मन लागत नव्हतं या देव वगैरेच्या. तो म्हणाला दुसऱ्या दिवशी त्यांना म्हणला आता मी येतो. येतो काय म्हणले, अरे महत्वाचं कीर्तन आहे आज, थांब. मग ते कीर्तन प्रवचन ऐकलं. पुन्हा जाऊन म्हणला येतो. अरे येतो काय, आता उद्या पारणा आहे ते तरी कर. त्याच्या लक्षात आलं महाराज आपल्याला रोज काहीतरी सांगतायत, आता काय खरं नाही. म्हणून तो त्यांना न सांगताच निघाला आणि बैलगाडी जुंपलेली, त्यातनं तो चालला होता. घुंगरांचे आवाज येत होते, थंडी पडलेली होती, त्याला झोप लागली. पण रात्रभर प्रवास झाला. सकाळ झाली, थोडं उजाडलेलं होतं आणि तो बघायला लागला आपण गोंदवल्यावरनं निघालो होतो खरं, पण पुन्हा गोंदवल्यातच आलो. म्हणून तो घाबरला, हे काय झालं. म्हणून तो महाराजांच्याकडे आला आणि महाराजांना म्हटला असं असं झालं, मी तुम्हाला न सांगता निघून गेलो, रात्रभर प्रवास केला पण गाडी परत तिथं गोंदवल्यातच आली. ते म्हणले अरे लेका बैलाला जे कळतंय ते तुला कळत नाही, एवढं लक्षात ठेव. म्हणून जिथं शक्य आहे तिथं ते अध्यात्माकडे वळ. पण अध्यात्माकडे सगळ्यांनाच रुची येते असं नाही, किंवा त्याच्या बरोबरीने म्हणून विनोदाकडे मात्र सर्वांना वळत. हा विनोद सर्वत्र आहे. जिथं तणाव जास्त तिथं विनोद जास्त. सगळ्यात जास्त तणाव आता कुठे असतील तर ते संसारात आहे. संसारामध्ये सगळ्यात जास्त तणाव आहे. दिवाळी अंकामधले तुम्ही जर व्यंगचित्र बघाल, विनोदी लेख बघाल, तर त्याचा जास्तीत जास्त विषय हा संसारावर आहे, मग राजकारणावर आहे. संसारामध्ये तू तू मै मै ही फार वाढलेली आहे. एक नवरा बायको होते आणि लग्न होऊन तशी जवळजवळ 20 वर्ष झाली होती. म्हणजे पहिला प्रेमाचा बहर वगैरे संपलेला होता. ती माहेरी गेली होती. आता
महिन्याभरानं ती परत येत होती. तिनं निरोप दिला, मी येते, मला स्टेशनवर घ्यायला आहे. हा म्हटलं आपल्याला फार तिची आठवण येत होती, हुरहुर वाटत होती, असं वाटलं तरी पाहिजे तिला, म्हणून हा स्टेशनवर घ्यायला गेला. पुन्हा प्लॅटफॉर्म तिकीट काढलं आणि डबा येणार तिथं जाऊन तो थांबला. म्हणायला नको चेंगट कुठले बाहेर उभे राहिले, तिथं उभा राहिला. ती गाडी आली, ती गाडीच्या दरवाजातच होती, अशी बघत होती आपले पतिराज आता कुठं दिसतायत. पतिराज समोरच आले. आल्यावर त्यांनी पुढे येऊन अगदी आदबीन त्या बॅगा घेतल्या, प्रवास नीट झाला ना म्हटले आणि वळून चालायला लागले. ती काय म्हणते नीट आहे का? ती म्हणते ते पलीकडचं जोडपं बघा किती प्रेमानं गुलू 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 बोलताय, बघा किती प्रेमानं बोलताय, एकमेकात गुंतून गेलेत नुसते, बघा लव बर्ड्स आहेत, लव बर्ड्स. आणि मी महिन्यानी आले तर नुसतं झाला ना प्रवास नीट करून बॅगा घेऊन चालले, बघा ते. त्यावेळेला त्यानं खुलासा केला, अगं तो पोचवायला आलाय, मी घ्यायला आलोय, हा फरक आहे. यातनं तणाव जात आहे, तणाव. मी भाग्यवान आहे की कोणाकोणाकडनं मला या संसाराचे विनोद ऐकायला मिळाले. भीमसेन जोशींच्याकडनं मिळाले. पण त्याच्या आधीची जरा कथा मजेशीर आहे म्हणून सांगतो. सोलापूरलाच मी रिजनल मेयर असताना तिथं पुजारी सर म्हणून होते, श्रीराम पुजारी. ते कलेचे भोगते होते. कुमार गंधर्वांचं गाणं, भीमसेनचं गाणं वगैरे सतत ऐकणारे असे होते. ते सगळे त्यांचे मित्र होते. त्यांचा 17वा वाढदिवस होता. 17वा वाढदिवस होता. त्याच्या आधी मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांच्यावर एक लेख लिहिला, त्यांची मुलाखत घेऊन. लेख लिहिल्यावर मला म्हटले आता जेवून जायचं. बायकोला न विचारता म्हटले आज जाऊन थांबू का, यांना काय नाही, पटकन म्हटले जेवून जायचं. आणि तिथनंच ओरडून बायकोलाही म्हटले अगं बुरकेनं जेवायला थांबवलंय, पिठलं भात कर, पिठलं भात. त्यावेळेला मला त्या पुजारी सरांनी विचारलं की पिठल्याचे 2 प्रकार असतात, कुठले सांगा बरं बुरके. म्हटलं हे काय नवीनच प्रकार आहे. म्हटलं काही नाही, नेहमीच एक पिठलं आणि कोरडं पिठलं, झुणका म्हणतो ते. म्हटले नापास, नापास. म्हटलं आता तुम्ही सांगा. ते म्हटलं पिठल्याचे 2 प्रकार, एक चांगलं पिठलं आणि एक अति चांगलं पिठलं, याच्या पलीकडे नाहीच. म्हटलं चांगलं पिठलं म्हणजे तुम्ही नेहमी खाता ते, आणि अति चांगलं पिठलं म्हणजे जे आज खाताय ते आमची बायको करते ते घ्या. म्हटले घ्या. इतका आग्रहानं घालवत होते बघा. 5 स्टार जेवणापेक्षा मजा आली त्या दिवशी. बायको कौतुकानं वाढेल नाही तर काय, इतकं कौतुक केल्यावर हा जो भाग त्यांनी त्याच्यात दाखवला. आणि त्यांचा 17व्या वाढदिवसाला ते म्हटले आता पुलं माझ्या घरी येत आहेत, इथं नाश्ता करून मग कार्यक्रमाला जाणार आहे, तू ये आणि तुझ्या हातनं त्यांना हा लेख दे. मला फार आनंद झाला की साक्षात पुलंना आपल्या हातनं लेख द्यायचा. मी तयारीतच राहिलो. पुलं आले. मला पुजारी सरांनी खुणवलं दे लेख. मी त्यांच्या हातात तो लेख दिला. केसरीमध्ये आलेला होता, ते वर्तमानपत्र दिलं. पुजारी सरांचा वाढदिवस कितवा होता म्हटलं मी? 17वा. आणि फोटो मात्र त्यांनी त्या लेखात छापालेला होता, तो 40शीतला होता. ते पुलंच्या हातात ते दिल्यावर पुलंने असं पाहिलं, छान, कलेचे पुजारी श्रीराम, वा वा वा, छान छान. आणि फोटोकडे बघत म्हटले मुंजीतला छापला वाटतं. त्या दिवशी त्यांचा नाश्ता झाला. त्याच्यानंतरचा आखीव असा व्यासपीठावरचा 17वा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. आणि पुलं म्हटले कुठंतरी आम्ही जुने मित्र जमले, अशा गोल खुर्च्या टाका झाडाखाली एका. म्हटलं हो टाक. पुजारी सर म्हटले तुम्ही तिथं थांबायचं नाही. म्हटलं अहो, म्हटलं मी काय त्रास देतो का, पाणी बिणी द्यायला लागेल, कोणतरी हवंच की तिथे. बघा म्हटले बोलायचं नाही. बरं म्हटलं. आणि हरिभाई देवकरण शाळेच्या झाडाखाली आम्ही गोल खुर्च्या टाकल्या. त्यात कोण बसले होते बघा, पु ल देशपांडे, प्राध्यापक श्रीराम पुजारी, भीमसेन जोशी, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, सिने दिग्दर्शक राम गबाले, वसंतराव देशपांडे, सगळे दिग्गज बसले. आम्ही आपली मागं खुर्ची टाकून आता हे काय म्हणतं तेवढं आहे. आणि मैफिलीला सुरुवात पुलंनी केली. पुलं म्हणले ज्याला तुम्ही श्रीराम पुजारी म्हणता, हा राम्या, हा ज्याला त्याला अरे तुरे बोलायचा. याच्या अरे तुरेतनं फक्त 2 माणसं सुटली, बाकी सगळ्यांना हा अरे तुरे बोललाय. ती 2 माणसं सुटली, ती म्हणजे एक लोकमान्य टिळक
आणि दुसरे महात्मा गांधी. लोकमान्य टिळकांना हा अरे तुरे बोलला नाही याचं कारण त्यांच्या हयातीत हा जन्मालाच आला नाही आणि महात्मा गांधी समोरनं कधी त्याच्याकडे आले नाहीत म्हणून त्यांना हा अरे तुरे बोलला नाही. त्यांच्या ह्या अरे तुरेचा अनुभव मी तर बरेच वेळा घेतला होता. बेळगावला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं. त्याच्यात माझा आणि माझ्या सौचा खुमासदार रात्रे असा कार्यक्रम ठेवला होता. त्यामुळे आम्हाला पहिल्या 2-3 रांगात बसायला परवानगी होती इतर संमेलनाच्या. आणि बाजूला आमचे श्रीराम पुजारी सर बसले. त्यांनी एकाला हाक मारली, अरे अनंता इकडे. म्हणले हे कोणाला बोलवत आहेत? तर त्यावेळेचे सकाळचे संपादक अनंत दीक्षित, त्यांना ते बोलवत होते. म्हटले अरे परवा शरद भेटला होता. म्हटलं आता हे कोणाबद्दल बोलतायत? तर शरद पवारांबद्दल. म्हणले त्या शरदला मी म्हटलं अरे बैस किती धावपळ करतोय. त्याला बसवला म्हणले आणि म्हटलं त्याला तुझं हे राजकारण वगैरे बंद केलं तर काय करशील सांग बरं. तर शरद मला म्हटलं म्हणले की तसा काही मला प्रश्न नाही राजकारण बंद केला, कारण आतापर्यंत सभा समारंभात मला इतके फेटे, इतक्या शाली, इतकी उपरणी मिळाली की त्याचं दुकान काढलं तर आमच्या 5 पिढ्या चालतील म्हणजे. असं ह्या अरे तुरे त्यांना पोलनी इतकं खुलवलं आणि म्हणले हा राम्या यानं या भीमांनाचं, भीमांना म्हणजे भीमसेन जोशींना सगळे मित्र भीमांना म्हणायचे, या भीमांनाचं गाणं इतकं ऐकलंय, इतकं ऐकलंय, इतकं ऐकलंय की तेवढं भीमांनानं सुद्धा ऐकलं नाही. त्याच्यावर बघा भीमसेन जोशी एकदम खुलले आणि त्यांनी एक ऍक्शन घेतली. आमचं कुटुंब इथं आलेलं नाही ना म्हणले. तर सांगतो, त्यांचं कुटुंब सुनीताबाई देशपांड्यांच्या बरोबर हॉटेलवर थांबलो. त्यामुळे भीमसेन अगदी मोकळे झाले, आपली बायको तिथं नाही म्हणले एक अतिशय दुःखद प्रसंग होता, फार दुःखद. एका स्त्रीचं निधन झालं आणि तिची ती अंत्ययात्रा चालली होती. अंत्ययात्रेला प्रचंड गर्दी झाली. समोर ते नवरा मडकं वगैरे घेऊन चालला होता. पण एक चमत्कारिक दृश्य दिसत होतं. ते म्हणजे तो नवरा चालला होता मडकं घेऊन, त्याच्या बाजूने एक कुत्रा चालला होता आणि त्या कुत्र्याच्या गळ्यात फुलांचा हार घातला होता. तर बाहेरनं बघणाऱ्याला हे आश्चर्य वाटायला लागलं की हे सगळं ठीक आहे बा, अंत्ययात्रा आहे, पण तो कुत्रा कशाला याच्यात हार घातलेला आणि तो त्या नवऱ्याच्या कडेने चालला. पण हळूच मागच्या माणसाला विचारलं हे काय प्रकार आहे? ते म्हणले कुठं सांगणार नाही. नाही नाही सांगत नाही, मला सांगावं. ते म्हणले ही जी बाई वारली, जिची ही अंत्ययात्रा झाली ती भयंकर खास्ट होती, खडूस. नवऱ्याला आयुष्यभर छळलं छळलं छळलं. तिने सारखं टोचून बोलायचं, तुम्हाला अक्कलच नाही, तुम्हाला हेच येत नाही, ऑफिसात असाल साहेब, इथं कसे वागताय, हे नाही ते नाही. सारखं छळलं छळलं नवऱ्या. तिला हा कुत्रा चावला. त्यामुळं ती निवर्तली. म्हणून एक कृतज्ञता व्यक्त करायची. या उदात्त भावनेनं त्यानं कुत्र्यालाही त्या हार घातला आणि मिरवणुकीत आणली. तो म्हणला फार गुणी आहे हो कुत्रा, मला एखादा दिवस मिळेल का घरी न्यायला? म्हणले मिळेल मिळेल, पण बरेच दिवस लागतील, कारण ही जी काही प्रचंड गर्दी झाली आहे ही त्या कुत्र्यासाठी वेटिंग लिस्ट तयार करायसाठी. आणि मला तो प्रसंग अजून आठवतो. भीमांना इतके 7 मजले हसत होते या स्वतःच्याच विनोदावर, आणि संसारात काही जर आलेले असतील तणाव तर ते त्यांनी घालवून टाकले. जे जिथं तणाव आहे ते कमी करायला त्या विषयावरचे विनोद आहेत, ते मोकळेपणानं सांगायला पाहिजेत आणि तणाव विसरून पुढचे तणाव घ्यायला सज्ज व्हायला पाहिजे. आले तर आले. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तिथं विनोद आहे. अतिशय गंभीर विषय म्हणजे कुठला? डॉक्टर. तिथं लोक कसे उभे राहतात, असे कोण केव्हा कशानं, पण तिथं सुद्धा विनोद आहे. मी एकदा डेंटिस्ट कडे गेलो, त्यांच्या त्या भारीतल्या खुर्चीत त्याने मला बसवलं आणि म्हटले आ करा, अजून करा. अजून का आत बसून काढणार का काय दाढ कळेला इतका पूर्ण. आता माझा अगदी तोंड फाटेल इतका झाल्यावर त्याने एक चिमटा लावला आणि ज्यावेळेला त्यांना खात्री पटली आता याला एकही शब्द बोलता येणार नाही, त्यावेळेला त्यांनी मला विचारलं दुखत नाही ना? हा नाही ना, त्यांना पाहिजे तोच अर्थ.
चिमटा काढल्यावर मी म्हणलं दुखत होतं. ते म्हणले तुम्ही नाही. म्हटलं मला कुठं बोलता येत होतं, फक्त आज म्हटलं इथं दुखत नव्हतं, दाढेला पायाला दुखत होतं. पायाला कसं दुखेल म्हटल्यावर तुम्ही डेंटिस्टकडे आलाय. म्हटलं तुम्ही खुर्चीत बसवल्यावर तो खुर्चीचा कडेचा भाग दाबायच्या ऐवजी माझ्या पायावर पाय देऊन दाबत होता आणि मी वर ओरडतोय. काय एकदा तर माझी बदली कोल्हापूरहून नागपूरला झाली. उन्हाळ्याचे दिवस होते. ती महाराष्ट्र एक्सप्रेस त्यावेळेला इतकी शांतपणे जायची, म्हणजे जणू विचारल्यासारखं, झालं हे स्टेशन बघून निघायचं का, चला. असं प्रत्येक स्टेशन बारीक असो कुठलंही असो ते घ्यायचं, अगदी चांगलं तापत 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 न्यायचं. शेवटी मी नागपूरला पोचलो. पोचल्यावर मला ताप भरल्यासारखं झालं. घर मालकांना म्हटलं इथं जवळ कुठे डॉक्टर आहेत का. ते म्हणले हे काय 2 घरं सोडून आहेत का. मी गेलो तिथं तर बरेच पेशंट रांगेत बसले होते. मी आपला रांगेत जाऊन बसलो. ज्यावेळेला आपला नंबर येईल तेव्हा जायचं म्हणून. ते एक गृहस्थ माझ्याकडे आले. एकंदरीत त्यांचं स्वरूप पाहून माझ्या लक्षात आलं की हे बहुतेक कंपाऊंडर आहेत. त्यांनी मला विचारलं औषधाला बाटली आणली का. हल्ली कुठेही जायचं असेल ना तर स्वतःला एक प्रश्न विचारावा, आता काय राहिलं, आणि मग ते घ्यायचं आणि जायचं. काहीतरी कुठेही जा तिथं ते म्हणतातच पॅन कार्ड आणलं का, अमका आणलं का, काय. इथं काय आणि म्हटलं औषधाला बाटली आणली का. मी म्हटलं हो आणली आहे. तो म्हणला द्या इकडं. म्हटलं द्या काय, मला अजून तपासायचंय. ते नंतर माझं काम मला करू दे म्हटलं. त्यांनी माझ्या हातातनं ती बाटली घेतली, त्याच्यात लाल औषध भरलं, माझ्या हातात दिलं. मला म्हणले हे तुमचं औषध, आता तुमचा नंबर येईल तसं पुढं पुढं जायचं आणि तपासलं की तसंच बाहेर जायचं. माझं काम मला करू दे. मला त्या औषधानं बरं वाटलं का नाही सांगता येत नाही, पण एक प्रत्यक्ष विनोद त्यांनी करून दाखवला हा, म्हणून मला फार बरं वाटलं. म्हणजे कशात सगळीकडे विनोद आहे. कोल्हापूरला आम्ही हास्य क्लब मध्ये मी जायचो. श्रीलंकेत जाऊन सुद्धा मी हास्य क्लब घेतला. तर त्याचा वर्धापन दिन होता. सगळे कोल्हापुरातले सर्व हास्य क्लब एकत्र जमले होते आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून तिथला जो सगळ्यात क्रमांक 1चा पेपर होता तो म्हणजे दैनिक पुढारी, त्याचे संपादक प्रतापराव जाधव यांना आम्ही बोलवलं. आणि ते आल्यावर ते म्हणाले मी आज प्रमुख पाहुणा म्हणून बोलायला उभं राहिलोय. खरं मी हे तयार भाषणी आणलेलं होतं, पण मी आज ते करणारच नाही. आणि इथं बघतोय तर सगळी माणसं तुम्ही हसताय, पुरुष काय स्त्रिया काय मुलं काय नुसते हसताय. तर म्हटलं आमच्या व्यवसायात घडलेले 1-2 विनोद तुम्हाला सांगतो, तेच माझं आजचं भाषण, मी काही वेगळं बोलणार नाही. तर म्हणले आम्ही संपादक मंडळी रात्री बरेच जागे असतो. सकाळी जाग कशाने येते तर फोन येतो. आम्हाला वाटतं काहीतरी आपला अग्रलेख चांगला लिहिलाय म्हणून कोण कौतुकाचा फोन करेल, तर कधीही येत नाही. म्हणजे तसं काय चुकलंय हे सांगायला फोन येतो. तर एकदा फोन आला. म्हणले अहो वाचला का आजचा पेपर. ते म्हणले हो वाचलाय. काय. नाही म्हणले त्या वार्ताहराचा आम्हाला जाहीर सत्कार करायचा आहे. केवढा कर्तृत्व आणतो. म्हणले कोण, माझ्या काही लक्षात येत नाही. बघा ना तुम्हीच छापलाय. म्हणले नाही येत लक्षात. बघा पेपर तर घ्या म्हणले. शेवटी त्यांनी पेपर घेतला आणि त्यांनी सांगितलेली बातमी वाचली. ती बातमी अशी होती, इंग्लंडच्या राणीला सुपुत्र आमच्या खास वार्ताहराकडून. म्हणलं हा कोल्हापूरचा वार्ताहर इंग्लंडला पोचला केव्हा आणि केवढा कर्तृत्वान निघाला. आपल्या कोल्हापूरची शान कुठपर्यंत पोचली. अगदी सविस्तर त्यांना बोलून आम्हाला त्याचा पत्ता फोन द्या, आम्हाला त्याचा जाहीर बिंदू चौकात सत्कार करायचा. ते म्हणलं अहो काय चुकलं, माझ्या लक्षात आलं, फक्त कंस टाकायचा राहिला. एकंदरीत आपल्याला लक्षात येईल की महाभारतापासून आजपर्यंत या कंसानं आपल्याला छळलेलंच आहे. असा हा कंस. म्हणले पुढच्या आठवड्यात पुन्हा फोन. वाचला का पेपर. म्हणले काय झालं आता. यावेळचा फोन जो होता तो कोल्हापुरातल्या मंत्री महोदयांच्या सौभाग्यवतीचा होता. म्हणले काय झालं. ते म्हणले अहो तुम्ही आमच्या मिस्टरांचा फोटो छापलाय आज पेपरमध्ये. मग म्हणले तुम्ही खुशच व्हायला पाहिजे. मंत्री महोदयांच्या कार्याला प्रसिद्धी देणं हे आमचं कर्तव्य आहे, तेच आम्ही केलं.
आपण त्याच्या खाली काय छापलंय बघा फोटोच्या मध्ये, काय नाही नाही तुम्हीच बघा म्हणले. ते अधिवेशनाला गेले होते, तिथला तो फोटो होता. तो त्यांनी पेपर मागवला, फोटो पाहिला, खालचं वाचायला गेले तर असं होतं, माननीय मंत्री महोदयांना अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराशी 5 सुवासिनींनी आवळले. ते म्हणाले काय चुकलं हे माझ्या लक्षात आलं, पण या निमित्तानं तुम्ही जरा तुमच्या मिस्टरांवर जास्त लक्ष ठेवायला लागा, एवढंच सांगतो. जे वृत्तपत्र घेतलं विनोद आहे, असं क्षेत्रच नाही की जिथं विनोद नाही. सगळीकडे सगळीकडे हा विनोद पडला. जिथं तणाव जास्त तिथं विनोद जास्त. आणि आपल्या मराठीमध्ये तर या विनोदाची परंपरा फार मोठी आहे, फार मोठी. संतांनी सुद्धा विनोद केलेले, म्हणजे अध्यात्म आणि विनोद एकत्र आणून त्यांनी दोन्ही गोष्टी एका वेळेला आपल्याला दिलेल्या. आपल्याला माहिती आहे, भारुडं माहिती आहेत एकनाथांची, त्याच्यात विनोद भरलेला. समर्थांनी म्हटलं की टवाळा आवडे विनोद, पण तसा त्याचा अर्थ नाहीये. जो काहीच न करता नुसती टवाळकी करेल विनोद, त्याला म्हटलेला आहे त्याने. बाकी विनोद हा समर्थांना आवडत होता. त्याचा पुरावा सांगतो. प्रत्येक माणसाची इच्छा असते की आपलं कोणीतरी चरित्र लिहावं, म्हणून तो काही दिवस वाट बघतो, पण कोणी लिहित नाही आपलं चरित्र. मग शेवटी तो आत्मचरित्रच लिहितो. हळूच सांगायचं म्हणजे मी सुद्धा लिहिलेलं आहे, आनंदाचं पासबुक आहे. पण काहींना आत्मचरित्रही लिहायला जमत नाही. या सगळ्या सर्वसामान्यांची जी ही अडचण आहे ती समर्थांनी ओळखली आणि त्यांनी दासबोधामध्ये मूर्खाची लक्षणं लिहिली. ती निवांतपणे आपल्या खोलीत जाऊन जर आपण वाचायला लागलं तर आपल्याला गंमत वाटते, अरे माझं समर्थानं हे कसं काय कळलं. की आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख, अरे हे माझंच आहे की, हे माझंच आहे, प्रत्येक ओळीत जाणवायला लागतं. आतनं त्यांनी विनोदच भरपूर दिलेला आहे. इतकंच काय हो, संत ज्ञानेश्वरांनी विनोद दिलेले. संत ज्ञानेश्वर रुसले आणि मुक्ताबाईंनी समजूत काढली ही कथा आपल्याला माहिती आहे. पण गोनी दांडेकरांनी त्यांच्या साहित्यात लिहिलेली कथा आहे की एकदा संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई रुसली. ती म्हणले आपण इतके चांगले वागतो, इतके चांगले वागतो, लोक आपल्याला का छळतात, संन्यासाची पोरं म्हणतात, हे काही बरोबर नाही. परवा म्हणले मी माझा प्रसाद एकाने दिला, तो ठेवला, हात धुवून पाय धुवून तो खायला यावं म्हणून पाणी फक्त इकडे हात धुवायला आले, परत जाते तर त्याच्यात कोणीतरी माती टाकली होती. असं आपल्याला छळतात, हे मी आज जेवणार नाही म्हणलं. मग ज्ञानेश्वरांच्या लक्षात आलं आता काहीतरी विनोदाचा वापर केला पाहिजे. आणि विनोदाचा वापर करायचा त्या काळातलं महत्वाचं साधन होतं. म्हणजे दुष्टांचा नाश झालेला दाखवला की लोकांना आनंद व्हायचा. म्हणून त्यांनी वर्णन केलं ते सीता स्वयंवराचं. सीतेचं स्वयंवर मांडलेलं, गावोगावी सगळीकडे दौंडी पिटवलेली, की जे कर्तबगार व्यक्तिमत्व आहेत त्यांनी या स्वयंवरात भाग घ्यावा. आणि रावण आला त्याच्यात, दान 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 पावलं टाकत आला, कुठं आहे ती कन्या द्या मला, कुठं आहे ती कन्या द्या मला. स्वयंवराचे म्हणले अहो असं काय म्हणता, इथे नियम आहेत काही, काय नियम आहेत. इथं म्हणले धनु आहे, त्या धनूला प्रत्यंचा लावायची आहे आणि त्याच्यानंतर मग हा तुम्हाला कन्या देण्याचा विचार करता येईल. ते म्हणले मी सर्वशास्त्र संपन्न आहे असं रावण म्हणतोय, माझ्या इतका विद्वान कोणी नाहीये, माझा ज्योतिषशास्त्राचा भविष्याचा सुद्धा अभ्यास झालेला आहे, त्याच्यात सुद्धा प्रथम कन्या आहे मग धनु आहे, त्या मला आधी कन्या द्यावं. ते म्हणले तुमच्या ज्योतिषशास्त्रात असेल प्रथम कन्या, इथं आमच्या इथं प्रथम धनु आहे स्वयंवरात आणि मग कन्या आहे. त्या रागात तो उचलायला गेला आणि धाडकन आदळला. त्याचं वर्णन केल्यावर मुक्ताबाईचा राग निघून गेला. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा असा वापर केला. पण मराठीमध्ये आपण ज्याला आत्ताचे विनोद म्हणतो त्याचा पहिला ग्रंथ कोणी लिहिला असेल तर तो श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी लिहिला. ते वकील होते, गंभीर व्यवसायात होते, तरी त्यांनी विनोदावर भरपूर लिखाण केलं. आणि सुदाम्याचे पोहे नावाचा ग्रंथ हा प्रकाशित झाला. त्यातला आम्हाला चोरांचे संमेलन नावाचा धडाही होता. तो ब्रिटिशांचा काळ होता. संमेलनं भरवायची प्रथा सुरू झाली होती. त्याच्या आधी नुसती कीर्तनं, भजनं, जत्रा, मेळावे, उत्सव असं असायचं. पण ब्रिटिशांनी सुरू केली अधिवेशनं, संमेलनं. आज काय साहित्य संमेलन, डॉक्टरांचं संमेलन,
वकिलांचं संमेलन, महिलांचं संमेलन, प्राध्यापकांचं संमेलन, चोर मंडळींच्या मनात येतं आपलंच का संमेलन भरू नये, म्हणून ते एकमेकांच्या चर्चा करतात. तर काही जण म्हणतात लेका सगळ्यांना मिळून एकाला पकडून नेतील, त्यामुळे आपण असं जाहीर करायचं नाही, कर्णोपकरणी हे सगळ्यांना सांगायचं की या दिवशी या गावी आपलं संमेलन आहे, कुठं रात्रीत सगळे जमा संमेलन करायचं आणि पळून जायचं. पळायला सोपं व्हावं म्हणून जवळ असे डोंगर दऱ्या असलेलं गाव ते निवडतात. आणि गावामधले लोक विचार करायला लागतात की हा मांडव वगैरे उभारणी कशाची चालली आहे. तर गावामध्ये वाळत घातलेले फेटे, शाली, उपरणी हे जसजसे चोरीला जायला लागतात तसतसा यांचा मांडव वर 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 यायला लागतो आणि मांडव उभारणी होते. कुठून कुठून लोक त्या दिवशी येतात ही चोर मंडळी आणि कार्यक्रमाला सुरुवात होते. अध्यक्ष महोदय इथं बसलेले असतात संमेलनाचे आणि हा कार्यकर्ता प्रास्ताविक करायला उभा राहतो आणि तो म्हणतो आपण जमलेले इथे सगळे असे भाग्यवान आहोत की जगामधलं पहिलं चोरांचं संमेलन आज इथं भरतायत, त्याला आपण उपस्थित आहोत. इतिहास याची जरूर नोंद घेईल. चोरांच्या बद्दल विनाकारण जनतेमध्ये गैरसमज आहे, पण आज अतिशय प्रामाणिकपणे, प्रांजळपणे स्वतःच जर प्रत्येकानं विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की आज श्रीमंती आणि गरिबी यातली जर जी दरी आहे ती कमी करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न कोण करत असेल तर ती आपली चोर जमातच करत आहे. याच्यासाठी कधी आम्ही रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही, पाऊस पाहिला नाही, ऊन पाहिला नाही. जी जी वेळ पडेल त्या त्या वेळेला आम्ही या चोऱ्या करत ही गरीब आणि श्रीमंती यातली दरी कमी करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा या महान संमेलनाच्या आज अध्यक्षपदी जे आहे व्यक्तिमत्व बसलेलं आहे, त्यांना हे अध्यक्षपद काही सहजासहजी मिळाले. अहो 2 वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगून ते बाहेर आले म्हणून त्यांना अध्यक्षपद मिळाले. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे. लहानपणी हे आईच्या मांडीवर असताना यांनी स्वतःच्या आईच्या गळ्यातली सोन्याची साखळी ओढली होती, ती आईला परत मिळवू दिली नाही. ते दुडू 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 इकडून तिकडे जायला लागले, तेव्हा इकडची वस्तू तिकडे ठेव, तिकडची वस्तू तिकडे ठेव. ज्याला आपली कार्यकक्षा वाढवायची त्याला नेहमी लांब 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 जायला लागतं. हे दुसऱ्या गावात गेले, परप्रांतात जाऊन दरोडे टाकण्यापर्यंत त्यांची मजल गेली. 2 वेळा दरोडे टाकून जन्मठेप भोगून ते इथं आले म्हणून त्यांना अध्यक्षपद लाभले. अशा महान दरोडेखोर अध्यक्ष महाराजांची ओळख माझ्यासारख्या सामान्य पाकिटमारानं करून द्यायची म्हणजे सूर्याची ओळख काजव्यानं करून दिल्यासारखं. असं करून तो खाली बसायला जातो तर त्याचा कोणीतरी खिसाच कापलेला असतो, म्हणून तो मागं जातो आणि 1-2 खिस्से कापून येऊनच मग बसतो. असे श्रीपाद कृष्ण कोलटकर हे विनोदातले अनेक जणांचे गुरु झाले. चिवी जोशी यांनी सुद्धा त्यांना गुरुस्थानी मानले. चिवी जोशी यांचा आत्ता विनोद सगळ्यांना माहिती झाला, त्याचं कारण गुंड्याभाऊ आणि चिमण ही मालिका टीव्हीवर आली म्हणून, नाही तर लोक विसरायला लागले. चिवींच्या बाबतीत ते उत्कृष्ट वक्ते नव्हते, त्यामुळे त्यांचे विनोद फक्त पुस्तकातनंच पोचत होते, बाकी इथनं पोचत नव्हते. चिवींचं कर्तृत्व बघून बडोद्याच्या महाराजांनी त्यांना बोलवून घेतलं. आमच्या इथे या, प्राध्यापक म्हणून तुम्हाला हे आम्ही इथं नोकरी देतो, तुम्ही लिखाण करा, पाहिजे तसं करा, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि त्यांनी तिथल्या महाराजांच्या गोष्टींवर काही लिखाण केलं. बडोद्याला एकदा एक नाटक कंपनी बोलवलेली होती आणि प्रचंड गर्दी नाटकाला झाली. दारावर नुसता नमस्कार करायचा, येऊन बसायचं, तिकीट नाही, काही नाही. आज जसं आपल्या संयोजकांनी इथेही व्याख्यानमाला ठेवली, या आनंद घ्या, तसं तिथं नाटकाला मंडळी आलेली होती. नाटक ऐन रंगात आलेलं होतं. राजेसाहेब इकडे बसलेले, इकडे राणीसाहेब, वहिनीसाहेब, वंशसाहेब सगळे नातेवाईक बसलेले. आणि नाटक कंपनीने काय केलं, नाटकात जास्त मजा यावी म्हणून खरा मोर आणला, जिवंत मोर आणल्यावर राणीसाहेब एकदम खुश झाल्या आणि शेजारी बसलेल्या वहिनीसाहेबांना आणि वंशानं म्हटल्या, वंश पाहिला का मोर? त्या म्हणल्या कुठे आहे, कुठे आहे? तो मोर काय रंगमंचावर थांबतोय, तो आत निघून गेला होता. त्याच वेळेला नेमकं या बाकीच्यांचं लक्ष दुसरीकडे गेलं होतं. राणीसाहेबांना हुरहुर लागली की बडोद्यामध्ये नाटकात जिवंत मोर आला, तो मी पाहिला, पण आमच्या वहिनी साहेबांना आणि वंश साहेबांना बघायला मिळालं.
त्यांनी दिवाणजींना बोलवलं. म्हटलं एवढा हा मोर जरा परत दाखवता येईल का? मॅनेजर म्हटलं हा काय बांधून ठेवलाय, राणीसाहेबांना बघायचं ना, 1000 वेळा दाखवतो. तो सोडला, तुरु 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 तुरु, पुन्हा तो रंगमंचावर आला. त्यावेळेला तो राणीसाहेबांनी पाहिला, शेजारी बसलेल्या वंसनी पाहिला, चिवीनी लिहून ठेवले. तेव्हापासून वन्स मोरची प्रथा पडली. एखाद्या शब्दापोटी कशा विनोदानं कथा गुंफायची हे चिवींचे आहेत ना आपल्याला. चिवी तो गुंड्या भाऊ खादाड असतो. तो युद्धाचा काळ होता, युद्धात माणसं मिळत नाहीत, तर तिथं ती पाटी असते, युद्धात शिरा. युद्धात शिरा म्हणून याला वाटतं तिथं शिरा मिळणार म्हणून हा तिथं आत जातो. आणि पहिल्यांदा जी भरपूर कवायत करायला लावतात ती एक दिवस पाहतोय, कवायत झाली सगळी. दुसऱ्या दिवशी म्हणतो आता तरी शिरा मिळेल, त्या दिवशी पळायला लावतायत, सगळं धावपळ धावपळ. शेवटी त्याच्या लक्षात येतं इथं काही शिरा खायला नाहीये, सैन्यात शिरा म्हणजे सैन्यात भरती व्हा एवढंच आहे. अशा तरी शब्दांवरने ह्या मजा मजा केलेल्या. त्याच काळामध्ये पुढं उदयाला आले ते खरे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे चेले म्हणजे राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी हे म्हणाले आमच्या गुरूंप्रमाणे कोल्हटकरांप्रमाणे मी ग्रंथातनं विनोद देईनच, पण मी तो प्रत्यक्ष लोकांना पाहायला लावीन म्हणून मी तो नाटकातनं देईन. आणि त्यांनी 5 अक्षरी ही नाटकं लिहिली. एकच प्याला, भावबंधन, पुण्यप्रभाव, प्रेमसन्यास अशी नाटकं लिहिली. एकच प्याला नाटक सुरू व्हायचं रात्री 9:30-10ला ते पहाटे 5ला संपायचं. आणि त्या सिंधूचे सुधाकराच्या व्यसनामुळं हाल 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 होत आहेत. बायका रडायच्या रडायच्या, पण त्यांना रडायला ताकद यावी म्हणून मधनं ते विनोद घालायचे की जरा हसा, पुन्हा रडायला तयार व्हा. आणि त्या हसायला त्यांनी त्या तळीरामचं पात्र टाकलेलं. तळीराम हा दारू पिताना दारूचीच महती सांगत असतो. आणि भगीरथ आहे, ह्या भगीरथाला तो भगीरथ द्विपदवीधर झालेला शिकलेला त्याला बोलून घेतो. म्हणतो उगीच लोक दारूला नावं ठेवतात, बैस इथं थोडी घेऊया म्हण. भगीरथ लोक म्हणतात दारू वाईट का, तर म्हणे एकदा घेतली की सुटत नाही म्हणून ती वाईट. काय कळतंय लोकांना, म्हणे एकदा घेतली की सुटत नाही म्हणून ती वाईट. भगीरथ तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर, ती पदवी तुम्हाला प्राप्त झाली, ती तुम्हाला चिकटली, कायमची चिकटली, ती सुटत नाही, ती वाईट नाही, मग दारूच का वाईट. म्हणे एकदा घेतली की सुटत नाही, घ्या म्हणून एक पेक देतात. मग पुढच्यावर म्हणतो भगीरथ तुम्ही विवाह करून बायकोचा लबेदा कायमचा चिकटून घेतला, ती कधी सुटत नाही, ती वाईट नाही, मग हीच का वाईट, घ्या. असं करत त्या दारूच्या बद्दलचे दुष्परिणाम असून सुद्धा त्याच्यात गडकऱ्यांनी हा विनोद निर्माण. गडकऱ्यांचे विनोद याच्यावर आचार्य अत्रेंनी एक स्वतंत्र पुस्तकच लिहिलं, इतके त्याला ते भावले. कारण आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्रातलं विनोदाचं सर्वात उंच शिखर म्हणजे अत्रे, आणि त्यांनी त्यांना गुरु मानलं ते गडकरी. अत्रे साहेब हे सासवडचे, आणि सासवडला त्यावेळेला असं वातावरण नव्हतं की तिथं कोणी मोठा माणूस जन्माला आहे. पण मामा म्हटलं अत्र्यांना, लेका तुला मोठं व्हायचंय ना, पुण्याला आहे, पुण्यात मोठी माणसं जन्माला येतात, पुण्याला आहे, पुण्याला आहे. अशोक नायगावकर जे कवी आहेत, लोकमान्य टिळक टाईप मिशा बघा, आपल्या इथं व्याख्यानमालेत येऊन गेलेत पूर्वी. ते काय म्हणतात माहितीये का, मला काय म्हटलं हे कळत नाही पुण्याच्या लोकांचं, सारखं सगळीकडे म्हणत असतात आमच्या पुण्यात मोठी माणसं जन्माला येतात, आमच्या पुण्यात मोठी येतात. ते म्हटलं आमच्या वयीत अजून लहान लहान बाळच जन्माला येतात बाबा. ह्या पुण्याचं काही कळत नाही. पण मामा म्हटला खरंच तुला मोठं व्हायचं असेल तर पुण्याला. म्हात्रे म्हणतात मी विनोद आहे तो सासवडपासूनच शिकलो. सासवडला आम्हाला विनोदाला भरपूर खाद्य मिळालं, भरपूर खाद्य. तिथं आत्रे पाण्यात डुंबत बसायचे मित्रांना घेऊन उन्हाळ्यामध्ये, आणि परगावचा कोणी पाहुणा आला की त्यांना त्याची खोड काढायची, लहर यायची. ते त्याला जाऊन म्हणायचे तुम्हाला हे इथल्या पाण्याचा गुण कळलाय ना. तो म्हणे काय नाही, ह्या पाण्यात जर कोणी बुडी मारली आणि तो वर आला तर त्याला गाढव शब्द म्हणता येत नाही. ते म्हणे हे कसं काय असेल.
हो तर म्हणे कुठनं कुठनं लोक येत आहेत एवढ्यासाठी, आम्हाला वाटलं तेवढ्यासाठीच तुम्ही आलाय. तो म्हणायचा आता एवढं आहे तर बघूया, ऊन आहे, कपडे उतरायचा तो आणि पाण्यात खोल बुडी मारायचा. तो पाण्याच्या आत गेला आणि त्याला आता ऐकू येणार नाही याची खात्री पटली की अत्रे आणि कंपनी जोरात ओरडायची, तुझा बाप कोण. तो माणूस वर आल्यावर मान झाडत ओरडायचा, गाढव. मग गंभीरपणाचा आवाज आणून अत्रे किंवा त्यांचा दुसरा मित्र फुडवायचा आणि म्हणायचा नाही नाही, चुकून गाढव म्हणले, घोडा म्हणतायत. तर म्हणायचं त्याला काय, आता एवी ते भिजलोच आहे, अजून एक बुडी मारायला आपलं काय झालं. म्हणून तो पुन्हा बुडी मारायचा आणि त्याला मग आत गेला की ओरडायचे, तुझा बाप कोण. की तो वर आल्यावर परत मान झाडत ओरडायचा, घोडा. जेवढ्या प्राण्यांची नावं येतात तेवढा हा खेळ चालायचा. असे गमती करत होते. खूप अत्र्यांना सासवडमध्येच विनोद शिकले, पण मामा म्हटला त्याप्रमाणे ते पुण्यात आले आणि पुण्यात भावे हायस्कूलमध्ये अत्र्यांना प्रवेश मिळाला. ते म्हणल्या भावे हायस्कूल म्हणजे विनोदाचं भांडारच होतं. तिथले गुरुजी विनोदी, त्यांचं शिकवणं विनोदी, इतकंच काय फर्निचर सुद्धा विनोदी. एकसारखी दुसरी खुर्ची नाही, ती डगमगती आहे. कुठल्या तरी खुर्चीचा पाय मोडलाय. एकदा तर म्हटलं आमच्या गुरुजींचा प्लॅटफॉर्म वर्गातला असतो त्याच्यात पाय अडकला. आम्ही सोडवायचं नाटक करून म्हटलं एकदा तिकडं ढकलायचं, एकदा इकडं ढकलायचं. तास संपायची, घंटा झाल्याबरोबर सोडवला आणि दिलं सोडून. तास वाया जाऊ दिला नाही. अत्रे म्हणायचे जगातला सगळ्यात सुंदर आवाज कोणता असेल तर शाळा सुटल्यावर जो मुलांच्या तोंडून निघतो, उई, तो आवाज. याच्या इतकं सुंदर आवाज. आणि याच शाळेमध्ये भावे हायस्कूलमध्ये एकदा ड्रॉइंगचे मास्तर अत्र्यांना म्हटले, अरे आपले ते गुरुजी आजारी आहेत, चला भेटायला. म्हणून सगळ्या मुलांना घेऊन गेले. गुरुजी इतके आजारी होते की बेशुद्ध अवस्थेत पडले होते. सगळे जाऊन उभे होते, पूर्ण शांतता होती. कोणीतरी येऊन तिथं उदबत्ती सुद्धा लावली आणि कुजबूज एवढीच होती, काही खरं नाही, काही क्षणाची सोबती. अत्रे मनात म्हणतायत क्षण क्षण म्हणतायत, ते तास झाला उभं राहून, गुरुजी काही जात नाहीत आणि आपली काही सुटका होत नाही. ड्रॉइंग मास्तर म्हणले चला रे, गर्दी वाढली, बाहेर उभे राहा. अत्रे बाहेर आले आणि बाहेरनं सारखे त्या दाराकडे पाहायला लागले की हवी ती बातमी येते केव्हा आणि आपली सुटका होती केव्हा. आत नाही येणारा फक्त एवढंच म्हणायचं, काही खरं नाही, काही क्षणाची सोबती. अंधार झाला, रात्र पडायला लागली. भूक तर खूप लागली होती अत्र्यात. ते ड्रॉइंग मास्तर होते ज्यांनी त्यांना घेऊन आले होते, ते म्हटले रात्री पुण्यात अंत्यसंस्काराचं साहित्य विकत मिळत नाही. रात्री अपरात्री सगळ्या मंडळींचा खोळंबा नको, चला आपण साहित्य तरी घेऊन येऊया. म्हणून ते कसब्यात गेले आणि कडबा, मडकं वगैरे ते सगळं खरेदी करून आले. निम्म्यावर आल्या अत्र्यांना म्हणले जा रे, गेले ना बघून ये जा. अत्रे पळत गेले. तिथं गेल्यावर बघतात तर तीच वातावरण, काही खरं नाही, काही क्षणाची सोबती, जाणार. अत्रे परत आले आणि गुरुजींना म्हणले सगळे ते जाणार म्हणतायत पण अजून काही गेलेले नाही. आता ड्रॉइंग मास्तरांना प्रश्न पडला की या सामानाचं करायचं काय. कडबा, मडकं. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की या वाड्यामध्ये एका गृहस्थाने आपल्याला पूर्वी चहाला या म्हटलं. थोडा वेळ काढायला काय हरकत नाही म्हटलं. पण त्यांनी इकडं तिकडं पाहिलं, कोण बघत नाही बघून ते कडबा मडकं तिथं बाजूला ठेवलं आणि आत गेले. यजमानांना आनंद झाला होता. या 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 गुरुजी, या या या, अलभ्यला भाऊ, किती दिवसाने आलात. आणि त्यांनी बायकोला सांगितलं, अगं गुरुजी आले, शिरा आणि पोहे दोन्ही होऊन जाऊ दे. चला. शिरा पोहे झाले, खातायत, गप्पा मारतायत. पण वाड्यामध्ये सगळं चुळबुळ सुरू झाली. गेलं कोण? सगळी धडधाकट माणसं होती. पहाटे उठून व्यायाम करणारी, पळायला जाणारी, फिरायला जाणारी, आजार पण कोणाला माहित नाही. आणि एकदम हे सामान आलं. ही शेवटची पायरी इतकी एकदम कसं काय आलंय. वाड्यातले उत्साही कार्यकर्ते होते. ते मांजर पावलानं एकदा इकडून तिकडं, एकदा तिकडून इकडं असं फिरत होते की कुठं रडण्याचे आवाज येतात काय बघा. काही नाही रडणे.
किमान पक्षी ते म्हणले या घरामध्ये काही लोक बोलतात ज्यादा, त्याचे आवाज येत आहेत, इथं चौकशी करायला हरकत नाही. म्हणून त्याने आत जायचा पवित्रा घेतला की आत जाऊन विचारावं. तेवढ्यात आतनं कोणीतरी बाहेर येत होतं. त्याला त्याने हळूच विचारलं, कोण? तोंडला पाहुणे. किती वेळ झाला? झाला अर्धा तास. आत्र्यांनी लिहिलं म्हणे तो बाहेरचा काय अर्थानं विचारतोय, आतलं काय अर्थानं विचारतोय. मृत्यूमध्ये म्हणे आम्हाला साक्षात विनोदाचं प्रात्यक्षिक करून द्यायला लागल्यावर विनोद शिकायला आणि काय लागतं. आत्रे फर्ग्युसन मध्ये गेले. फर्ग्युसन मध्ये गेल्यावर म्हणायचे काय कॉलेजमध्ये आलोय वाटतच नाही, बागेत फिरायला आल्यासारखं वाटतं. हे प्रचंड मोठी मैदानं, त्या बागा, तो पाण्याचं तिथला कालवा आणि 9वारी साड्यातल्या ह्या तरुणी फिरतायत. तिथली शिवरीची बोंड तोडली त्यांनी. आणि तोडल्यावर वर्गामध्ये आले. प्राध्यापक वासुदेवराव पटवर्धन उभे होते. MP थिएटरमध्ये तो तास होता. तिथे यांनी वर जाऊन ती सगळी म्हाताऱ्या, त्या शिवरीची बोंड तोडलेली म्हाताऱ्या फू फू करून सगळ्या उडवल्या. आणि त्या अशा तरंगत तरंगत मुलींच्या रांगेत जात होते, इकडे जात होते. आणि ते निमित्त करून आत्रे आणि कंपनी सुद्धा त्या म्हाताऱ्या पकडायचं निमित्त करून मुलींच्या रांगातनं इकडून फिरून येत होते. प्राध्यापक पटवर्धन शांतपणे हा खेळ बघत होते. ते एवढंच म्हटले, अरे इथे इतक्या तरुणी बसल्या असताना म्हाताऱ्यांच्या मागं काय लागलाय? आणि आत्रे आणि कंपनी खजील झाले. हा विनोद आहे तो प्राध्यापक पटवर्धनांचा आहे. आज कोणी सांगताना सांगतं की आत्रे असं म्हटले, पण याच्यात लोकांचं काही चूक नाही. त्याचं कारण असं, विनोदाला ISI मार्क आचार्य आत्रे शब्दापासून आला. आपण एखादा विनोद लोकांना सांगितल्यावर लोक हसतील याची खात्रीच नसते. काही जण धान्याचे भाव सांगितल्यासारखा चेहरा ठेवतात आणि तसं बर. पण तोच विनोद जर आपण आत्रे असं म्हटले म्हणून सांगायला लागलं तर तो विनोद पूर्ण व्हायच्या आधीच हसायला लागतात. अरे थांब, सांगून नव्हते त्याच्या आधीच ही आत्र्यांची करामत असते. फर्ग्युसन मुंबईला ते आले. मुंबईमध्ये त्यांच्यावरचा मी आणि 1.5 तासाचा कार्यक्रम करतो खुमासदारात. पण तुम्हाला सांगतो की ते त्यांच्यावरचा एक चित्रपट आज उपलब्ध आहे आत्रेंच्यावरचा, अमरावतीच्या सिन्हा नावाच्या ग्रहस्थानी केलेला. त्याच्यात आत्रे साहेबांचं प्रत्यक्ष शूटिंग घेतलेलं आपल्याला बघायला. आत्रे साहेब भाषण करायला उभे आहेत आणि कडेला यशवंतराव चव्हाण, वेणुताई चव्हाण, वसंतराव नाईक, वत्सलाताई नाईक बसल्या. आणि त्यावेळेला आत्रे साहेब बोलतायत. नेहमीच्या सवयीनं पॅन्ट सावरलेली, एक हात कमरेवर. लोक हे मंत्री लोक मूर्ख असतात, मूर्ख. यशवंतराव सुद्धा हसून दात देत आहेत. मंत्री लोक मूर्ख असतात, मूर्ख. किती मूर्ख? एका मंत्र्यानं आपल्या सेक्रेटरीला बोलवलं. म्हटलं इकडे रे. म्हटले जा, हे घे 5 रुपये आणि बाजारात जा आणि अँबॅसिडर गाडी विकत घेऊन ये जा. तो बिचारा गेला. दुसरे मंत्री महामूर्ख, त्याने आपल्या सेक्रेटरीला बोलवलं, इकडे जा माझ्या ऑफिसमध्ये आणि मी तिथं ऐकाने बघून ये जा म्हणे. तोही बिचारा गेला. दोघं सेक्रेटरी एकमेकांना भेटले. पहिला म्हणाला, आमचे साहेब काय मूर्ख आहेत. मला म्हणले हे घे 5 रुपये आणि अँबॅसिडर गाडी विकत घेऊन ये जा. त्यांना कळायला नको का की रविवारी अँबॅसिडर गाडीचं दुकान बंद असतं म्हणून. दुसरा म्हणला, आमचे साहेब तर महामूर्ख आहेत. मला म्हणले ऑफिसमध्ये जा आणि मी तिथं ऐकाने बघून ये जा. आता ते बसलेत, तिथं फोन आहे, ऑफिसमध्ये फोन आहे. त्यांनी फोन करून बघावं का नाही ते तिथं आहेत का नाही. मलाच जा म्हणले. असे सेक्रेटरी मूर्ख, त्यांचे मंत्री मूर्ख, कसा चालणार कारभार म्हणायचे. फार मजा मजा. मी भाग्यवान आहे की आचार्य यात्रेनं आम्हाला बघायला मिळालं. सातारला ते वरचेवर यायचे, क्रांतिसिंह नाना पाटील होते ते. एकदा तर मला आठवतं आमच्या शाळेच्या मैदानावर साहित्य संमेलन होतं. शाळेच्या मैदानावर साहित्य संमेलन आहे म्हटल्यावर आम्हाला खूप मजा वाटली की आता आपल्या सगळ्यांच्या सह्या बिया घ्यायला मिळणार. पण पुढं कुणाला बसायला मिळतं? साहित्यिक आहेत, त्यांना प्रमुख पाहुणे, स्वागत समितीचे सभासद. आपल्याला पुढं कसं जायला मिळणार? तेवढ्याच शाळेत प्रकटन झालं की ज्यांना स्वयंसेवक म्हणून भाग घ्यायचा आहे त्यांनी नावं नोंदवायत. मी पळत जाऊन नाव नोंदवलं. स्वयंसेवकाला फार लाभ असतो.
त्याला व्यासपीठावर येता येतं, पाहुण्यांच्या मागणं सुद्धा जाता येतं, मधनं आधनं कुठे तांब्या भांडं ठेवायला म्हणून जायचं. आणि दुसरा फायदा असतो, समोरचा प्रकार चाललेला जर कंटाळवाणा वाटलं तर त्याला उठून जाता येतं. हे बाकीच्यांना भाग्य नसतं, अध्यक्षांना बसून राहिलं, त्या कार्यकर्त्याला जाता येतं. आणि तिथं अत्रे साहेबांचं भाषण सुरू झालं आणि अत्रे साहेब बोलायला लागले, तेवढ्या तिकडून एक आवाज आला पत्रकार कक्षातून, की अत्रे साहेब मुद्द्याला धरून बोला. अत्र्यांनी रागाने तिकडे पाहिलं. मी काय बोलतो ते योग्य की अयोग्य हे ठरवायला इथं अध्यक्ष महोदय नवी तथा काकासाहेब गाडगीळ उपस्थित आहे. खाली बाईस. शेषाच्या मदतीला सरड्याची गरज नाही. आणि पुन्हा ते बोलायला लागले. तो व्यासपीठावरूनच एक व्यक्ती बोलायला लागली, कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे माझा पहिला क्रमांक, मी आधी बोलणार. ते होते श्रीके क्षीरसागर, ज्येष्ठ समीक्षक. आणि गाडगीळ काकासाहेबांनी पाहिलं तर पहिला क्रमांक श्रीकेक्षींचा होता आणि दुसरा अत्र्यांचा होता. पण अत्रे बोलायला उभे राहिले. त्यांनी त्यांना नमस्कार केला, म्हणले अत्रे साहेब असं करू नका, खाली बसा. बसवलं त्यांनी आणि श्रीके क्षीरसागर बोलायला उभे राहिले. विषय आहे साहित्यातलं श्लील आणि अश्लील. साहित्यात असं श्लील अश्लील काही नसतंच, ते पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. एक स्त्री स्नानगृहामध्ये स्नान करते तर त्यात अश्लील काही नाहीये. पण याची वर्णनं जर कोण डोकावून पाच बसून लिहायला लागला तर ते अश्लील होईल. असंच काहीसं श्रीकेक्षी सांगत होते. मी 11वीत गेल्यामुळे मला पैकी सुद्धा बऱ्यापैकी कळायला लागलं होतं. त्यांचं भाषण झाल्यावर अत्रे साहेब बोलायला उभे राहिले. डोक्यात राग होताच की दोघांनी आपल्याला अडवलं. पुन्हा पॅन्ट सावरली. लोक हो, विषय साहित्यातलं श्लील अश्लील आपण ते नंतर बघूया. आधी या तमाम सभेनं असा ठराव पास करूया, या वयामध्ये श्रीके क्षीरसागरांनी असं दुसऱ्याच्या स्नानगृहामध्ये डोकावून पाहत बसू नये. ते श्रीके क्षीर कपाळावर हात मारायला लागले. मी कधी असं म्हटलंय? आता त्यांचं पुढं ऐकतंय कोण? माईक होता अत्रे साहेबांच्या. अरे एखादा साहित्यिक त्याच्या कर्तृत्वानं पुढे चालला तरी या खोट्या साहित्यिकांना ते बघवत नाही. त्यांनी उत्कृष्ट साहित्य निर्मिती करून त्या पातळीवर यावं ना, पण ते त्यांना जमत नाही. मग त्यांच्या पुढे एकच मार्ग राहतो, पुढं चाललाय त्याला मागं ओढा. अत्रे पुढं चाललाय त्याला मागं ओढा. मग मला मागं ओढायचा मार्ग म्हणजे काय? अत्रेनं अश्लील लिहितो, अत्रेनं बिभत्स लिहितो. मीनाक्षी ब्रह्मचारी चित्रपटामध्ये तोकडे कपडे घालून पाण्यात उतरली, त्याच्यावर हे ओरडत बसतात. अरे ते दृश्य पाहायला किती वेळा चित्रपट बघायला जात होता हे घरच्यांना सांगू का? माझा श्यामच्याही चित्रपट तुमच्या लक्षात आला नाही आणि ब्रह्मचारी असा. हे पुण्यातल्या विद्वानांनो, तुम्ही पुण्यातल्या देवांची नावं काय ठेवली इत्यादी तपासून पहा. भांग्या मारुती, चिनाल मुरलीधर, पत्र्या मारुती. अरे देवांना सुद्धा नावं ठेवायला पुढं मागं पाहत नाही. अत्रे नावाच्या माणसाला नावं ठेवायला नाही तर काय. अत्र्यांनी ती सभा जिंकली होती. अत्रे साहेब खाली आल्यावर आम्ही त्यांना घासून कडेनं चाललो होतो. माझ्या मित्राला म्हटलं, हे बघ मी आचार्य अत्र्यांना हात लावतोय. तो म्हणला, अरे का रे? अरे म्हटलं मोठेपणी कुठं भाषणाला बोलवलं तर सांगता येईल मी अत्र्यांना हात लावला होता. त्याला मोठं व्हायचंय, त्यानं नेहमी मोठ्यांच्या जवळ जायला लागतं. ये हृदयचे ते हृदय पोचते. मी बऱ्याच जणांच्या जवळ गेलो, काही करून त्यांच्या साया मिळवल्या. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी. परवा तर कडेकोट बंदोबस्तात आमच्या शेजारी नरेंद्र मोदी आले होते. मी बायकोला म्हणलं आलोच, नरेंद्र मोदींना भेटून येतो. ते म्हणे कोण सोडणार आहे तुम्हाला? काय नाही, गेलो आत घुसलोच. दारावर म्हणले आमंत्रण पत्रिकेशिवाय नाही. म्हणलं कोणाला मागते आमंत्रण पत्रिके? मीच वाटलीच सगळ्यांना म्हणलं. हा ते दचकलेच. तेवढ्यात आत गेलो, भेट झाली. इच्छा असली की होतंय सगळं. जिथे जिथं मोठी माणसं आहेत तिथे जायचं. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या हातातनं आम्ही शेव चिवडा खाल्लेली माणसं आहे ती सातारची. संयुक्त महाराष्ट्राच्या ते आम्हाला स्वतः द्यायचे शेव चिवडा. आणि ह्या माणसांची भाषणं, यातनं होणारे विनोद हे फार आम्हाला भावत. सातारचंच मी सांगतो, क्रांतिसिंह नाना पाटलांना सगळे म्हणायचे हा दगड आहे, त्याला पार्लमेंटात पाठवून काय करताय? आणि विरुद्ध काँग्रेसचे आबा म्हणून जे होते, म्हणजे किसनवीर ते होते. तर नाना पाटील भाषणात म्हणायचे की म्हणतात या दगडाला पार्लमेंटात पाठवून काय होईल?
अरे या दगडाला पार्लमेंटात पाठवा, एक दिवस तरी नेहरूला ठेस लागल का नाही, असं म्हणतात. टाळ्या मिळवायच्या. आणि म्हणे मी शिकलेलो नाही, मान्य आहे, मग आबा फार शिकलेत म्हणतात. परवा म्हणले आम्ही विरोधी पक्षाची माणसं. माझ्याकडे एक जण आला आणि म्हणला, नाना क्रांतिसिंह नाना पाटील मला नोकरी द्या. ते म्हणले बाबा मी कुठनं नोकरी देणार, मी विरोधी पक्षाचा. तू जा तिथे काँग्रेसवाल्याकडं माग त्याला. म्हणून म्हणले ते आबांच्याकडे गेले. म्हणले आबा नोकरी द्या. आबा म्हणले काय शिकलाय? तो म्हणला मी MA झालो. ते म्हणले मग BA हो, नंतर बघू आपण. असं करून त्यांची टर उडवायची. या सगळ्यातनं जी विनोद बुद्धी यांच्याकडे होती ती आम्हाला पाहायला. अत्रे यांचं सांगावं तितकं. अपराध मीच केला नाटक होतं, मधुसूदन कालेलकरांनी बसवलेलं. आणि त्याच्या आधी तो मी नवेच गाजलेलो होतो. कालेलकरांनी एका अटीवर अत्र्यांना बोलवलं होतं की तुमच्यामुळे मी हे नाटक लिहिलंय, तुम्ही मला मराठातली कात्रणं दिली, पण या इथं तुम्ही भाषण करायचं नाही, तुमच्या हस्ते उद्घाटन करायचं पण भाषण करायचं नाही. तुम्ही भाषण केलं की नाटकाकडे कोण बघते म्हणे, तुमचंच भाषण राहणार. बर म्हटले. तर तिथं बघा फीत कापलेली होती, त्याला अत्रे साहेबांनी ती फीत धरून पडद्यातनं तोंड बाहेर काढलं. थोर नाटककार मधुसूदन कालेलकर माझ्याकडे आले, म्हणले माझ्या नाटकाचं उद्घाटन करायला. आम्ही म्हटलं येतो. ते म्हणले भाषण करायचं नाही. आम्ही म्हटलं नाही करणार, त्यामुळं मी आज कोणतंही भाषण करणार नाही. या जगामध्ये कोणतीही गोष्ट जन्माला यायची असेल तर ती कापावी लागते, म्हणून मी ही फीत कापतो आणि या नाटकाचा जन्म झाला असं जाहीर करतो. ते एका वाक्यात त्यांनी आपला प्रभाव पाडलाच होता. असे अत्रे साहेब सांगावं तितकं. ही परंपरा फार मोठी आहे. पुलंनी त्याच्यात इतकी भर घातली आहे अत्र्यांच्या की पुलंच्या विनोदानं आपण सगळे खुशच होतो. एकदा पुलं आणि गदी माडगुळकर दोघांचं भाषण झालं होतं एकाच व्यासपीठावर. भाषणं अगदी रंगलेली होती, चांगलीच रंगली होती. पण मुलांनी सह्या घ्यायला गर्दी केली ती पुलंच्याकडं. पुलं त्या मुलाला म्हटले पुढं आलेल्या, अरे त्या अण्णांची गदिमांची घे सही. तर मुलगा म्हणला मी गेल्या वेळेला घेतली त्यांची. ते म्हणले अरे घे रे, आता त्यांचं अक्षर सुधारले, घे पुन्हा. ही उत्स्फूर्तता पुलंच्या याच्यात. पुलं दाजीपूर अभयारण्याच्या इकडून चालले होते. बरोबर वसंतराव देशपांडे मित्र बसले होते आणि सुनीताबाई गाडी चालवत होती. त्यावेळेला एकदम गवारेडा तिकडून आला. गवारेडा आल्यावर सुनीताबाई घाबरल्या. आता काय होतं, या विवंचनेत त्या होत्या. तो वसंतराव देशपांडे त्यावेळेला म्हणाले तो गवा इकडेच येतोय या अर्थानं, सी इट इज चार्जिंग टुवर्ड्स अस. तसं पुलं लगेच म्हणले त्या गव्याला कळू नये म्हणून वसंत इंग्रजीत बोलतोय बरं का. सुनीताबाईंनी आहे मनोहर तरी या पुस्तकात लिहून ठेवलंय. ती काय विनोद करायची बाईची वेळ होती का, केव्हा विनोद करावा हे त्याला कळत नव्हतं. सुनीताबाईंना त्यावेळेला तसं वाटणं साहजिक आहे. पण तुम्हा आम्हा मराठी बांधवांना एकच गोष्ट लक्षात येते, अरे संकट काळात सुद्धा ज्याची विनोद बुद्धी जागृत राहते तो खरा विनोदाचा बादशाह. म्हणून तुम्ही आम्ही त्यांना पदवी देऊन टाकली, अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे. क्या बात. असे दामण्णा मालवणकर म्हणजे व्यस्त लोचन, तिरळे डोळे, आणि त्यांची कन्या भारती एकदम तेजस्वी डोळे, एकदम तेजस्वी, बघत राहा. तर पु ल त्याच्यावर म्हणतात ही भारती दामण्णांचा डोळा चुकून जन्माला आली बरं का. मजाच. पुलंच्या विनोद सांगावे तितके थोडं. त्यांच्यावरही आम्ही परत 1.5 तासाचा वेगळा कार्यक्रम करत असतो. मी आणि सोनी हा आमचा एक ध्येयच घेतलेला आहे, कारण तिचा अभिनय चांगला आहे, माझं वक्तृत्व बरं आहे. म्हणून आम्ही काय करतो, एक साहित्यिक घेतो आणि तो 1.5 तास मांडत असतो. पुण्यात जे साहित्य संमेलन झालं त्याच्या आधीच्या आठवड्यात आम्ही 7 दिवस 7 जणांवर कार्यक्रम लागोपाठ केले तिथे SM जोशी सभागृहामध्ये. अत्रे, पु ल, खांडेकर, गोनी दांडेकर, द.मा. मिरासदार, व्यंकटेश माडगुळकर असे. तर पुलांनी भरभरून आपल्याला विनोद दिले, भरभरून. अगदीच काही आपला चॉईस चुकला नाही. पण म्हटलं काय समजलाय बघावं, म्हणून तिला विचारलं त्यांनी काय त्या पाटीचं. ते म्हणे लिहिलं होतं ना तिथे, विष्णू मंदिराकडे जाण्याचा रस्ता. ज्यांना लिहिता वाचता येत नसेल त्यांनी शेजारच्या चांभाराच्या दुकानात विचारावे. पण चांभाराचं दुकान बंद असलं तर काय करायचं. पण मला असं वाटलं. छान म्हटले, छान. असं
अशी विनोदाची परंपरा मोठी आहे. पण मी समारोपात तुम्हाला एवढीच विनंती करेन की हे विनोद घरच्या डायनिंग टेबलवर सांगा. विवंचना घालवायच्या असतील तर विनोदाचा वापर करायचा असेल तर घरातला डायनिंग टेबल हे हसरं विद्यापीठ केलं पाहिजे, ते करा. त्याच्यासाठी ज्या ज्या क्षेत्रातनं विनोद मिळतील ते न चुकता सांगत राहा. तरच ते वेळच्या वेळी तुम्हाला आठवत राहते. आणि या विनोदाचे बाय प्रॉडक्ट फार महत्वाचे आहेत. विनोदामुळे एंडॉर्फिन नावाचं रसायन शरीरामध्ये हसण्यामुळे तयार होतं आणि ते वेदनानाशक असतं, त्याप्रमाणे आनंद निर्मिती करणार असतं. या दोन्ही गोष्टी त्यातनं मिळत जातात. आणि मग त्या विनोदामुळं आनंद निर्मिती झाल्यावर जो विनोद करतो, जो त्याच्यावर मोकळेपणानं हसतो, त्याचं मन आहे, हृदय आहे, हे विशाल बनायला लागतं. त्याचं स्वतःचं नियंत्रण वाढायला लागतं. त्याचं रागावणं कमी होतं. राग म्हणजे काय एवढं लक्षात ठेवा. राग म्हणजे दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतःला केलेली शिक्षा होय. चूक दुसऱ्याची, शिक्षा मला परवडत नाही. तरी तो राग काय थांबतोय? तो काय असं विचारून येतो, मे आय कम इन सर? सटकन इथं घुसला तर आपण त्याला कुठल्या पातळीवर ठेवायचा हे विचार करा. म्हणून रागाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे दगडावरची रेघ. कारागीर दगडावर असं छन्नीनं कोरतो, पाथरवट कोरतो. ही रेघ किती काळ राहते? कायमची राहते. काहींचा राग हा दगडावरच्या रेघेसारखा असतो. 6 महिने झाले नाही बोलला. एक जण तर मुलाला सांगत होते की चुलत्यांचं आणि आपलं भांडण झालंय वाटण्यावरनं. मधली भिंत आपली आहे, ते ऐकत नाहीत म्हणून मी कोर्टात दावा टाकलाय. पण माझी तब्येत अशी, मी जर आधी गेलो आणि निकाल विरुद्ध लागला तर लक्षात ठेव, वरच्या कोर्टात जा. तिथं हरलास तर हायकोर्टात जा. अगदीच पैसे कमी पडले तर घर विक, पण भिंत आपली राहायला पाहिजे. त्याला म्हणतात दगडावरची रेघ. इथं जमलेल्या तुमच्या मंडळींकडे पाहिल्यावर मला वरवर तरी असं वाटतंय की इथल्या एकाच्याही वाटणीला अशी दगडावरची रेघ आलेली नाही. पण चुकून एखाद्याशी आपण 3 महिने बोलत नसू तर ती दगडावरची रेघ झाली समजा. चुकून असं कोणाच्या वाट्याला आलं असेल तर त्यांनी त्या सुरेख व्याख्यानमालेच्या त्या शुभमुहूर्तावर त्या माणसाला एक पत्र लिहून टाकावं. त्या पत्रात एवढंच लिहायचं की आजपासून तुझ्याशी बोलायचं ठरवलेलं आहे, आणि पत्र द्यायचं पाठवून. त्याला पत्र मिळालं की त्याला त्रास सुरू होतो. आता काय करावं? आपल्या इथनं एक जुनी रिकन्सिलिएशन एंट्री उडली बघा, काय पेंडिंग एंट्री उडली. जोपर्यंत हे लिहित नाही तोपर्यंत रोज सकाळी उठल्यावर पहिलं त्याचं स्मरण होतं. हे परवडत नाही, तो पत्र लिहून टाका. दुसरी रेघ आहे ही वाळूवरची रेघ आहे. नदी किनारी पूर्वी प्रियकर प्रेयसी बसले की वाळूमध्ये एकमेकांची नावं लिहायची. मध्ये एका कॉलेजमध्ये मी उदाहरण देताना मला एका तरुणानं विचारलं, ते असा वेळ का वाया घालवायची? कारण आता टीव्हीवर एकदम मिठी असतील, मधलं काही नसतंच आहे असं. मी म्हटलं मी निशब्द झालो तुझ्या पुढे, याच्या पलीकडे काय सांगू. ही वाळूवरची रेघ आहे. ही किती काळ राहते? जास्ती असे 1 तास. पाण्याची लाट आली, पक्षी इकडून तिकडे गेले, वारा आला, माणसं गेली की ती मिटून जाते. नवरा आणि बायको यांच्यातलं भांडण, सासू सुनेतलं भांडण, हे या वाळूवरच्या रेघेसारखं पाहिजे. तासाच्या आत मिटलं पाहिजे. मित्र आपल्याला म्हणतो आज जेवायला जाऊया बाहेर, एन्जॉय करू जरा. मी म्हणतो जाऊया ना. ऑफिसमध्येच म्हणतो जाऊया, पण घरी सांगतो बायको वाट बघेल ना. नाही म्हणून घरी फोन करायचा प्रयत्न करतो, काही केल्या लागत नाही. म्हणून त्याला म्हणतो आज नको रे, पुन्हा जाऊया. तो म्हणे एवढा घाबरतोस का काय? नाही घाबरतो असं नाही रे. अरे सगळे येत आहेत, आता मी कॅन्सल करू शकत. बरं म्हणतो, म्हणून मी जातो. ते बाकीचे विनोद सांगत असतात, मी आपलं खोटं हसत असतो. आणि सारखी डोळ्यापुढे ती अष्टभुजा दुर्गादेवी घरातली दिसत असते. आता काही खरं नाही. रात्री 11:15 घरी पोचतो, ती दार उघडते, पूर्ण शांतता. सायलेन्स इज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. ती एक शब्दही बोलत नाही. माझा पुरुषार्थ जागा होता, मी बोलत नाही. दोघं त्या बेडरूम मध्ये जाऊन, तिचं तोंड पूर्वेला, माझं तोंड पश्चिमेला,
दोघंही जागे आहेत, पण झोपल्याचं नाटक करताय, झोप लागत नाही. त्याच्याऐवजी बोलायचं. आपलं भांडण झालंय ना, मला सकाळी 8 वाजता आठवण कर, पुन्हा भांडू, लगेच झोप लागते बघा. आबोला ठेवायचं नाही, बोलायचं. ही रेग आहे वाळूवरची रेग, सासू सुनांच्यातला आहे. तर सुनेनं सून मला एक तक्रार करत होती एकदा. ती म्हणाली की काय हे, याला काय अर्थ नाही. म्हणले मी नोकरी करते, पहाटे उठते, सगळ्यांचे डबे करून देते, मला नाश्ता करता येत नाही, धावत पळत मी येते ऑफिसमध्ये. संध्याकाळी गेल्यावर बघावं तर सासूबाईंचा चेहरा हुप. का? तो म्हणे कसली केली होतीस गो भाजी, त्याला चव न ढोक. काय मनामध्ये असं येतं म्हणे, यांना बसून गिळायला काय होतंय, फक्त मी बोलत नाही म्हणे. काय त्या म्हणलं माझं काय चुकलं का? हो म्हणलं चुकलंच ना. काय चुकलं? मी एवढं काम करते ते. नाही म्हणलं, तुम्ही एवढ्या गडबडीत असता, त्याच्यात सकाळी अजून एक 30 सेकंद काढा आणि सासूबाईंना विचारायचं, सासूबाई आज भाजी कुठली करूया? मग सासूबाई भाजी कुठली करूया की त्याच्यावर मग त्या विचारतात काय काय घरात? कोबी आहे, आणखीन काय? नाही फक्त कोबी आहे. मग उगीच सासूबाई विचार केल्यासारखं कर. मग असं कर, आज कोबीचीच कर. आणि मग ती कोबीचीच करते. हे काय नेहमीपेक्षा काही वेगळं होत नाही. पण संध्याकाळी ही बाई घरी आली ऑफिसमधनं की सासूबाई म्हणतात किती छान झाली होती ग भाजी, त्याच्यात डाळ वेळ घातलेली. मला अगदी माझ्या माहेरची आठवण आली. त्याच्या आधी तिनं काजू घातले होते, ते कधी यांना दिसले नाही. आता अगदी विचारा विचारा. ही वृत्ती आहे, ही बाय प्रॉडक्ट सगळे ह्या विनोदाचे आहेत, हे मला सांगायचं. म्हणून आपण वाळूवरची रेग. शेवटची रेग आहे ती म्हणजे पाण्यावरची रेग आहे. पाण्यावर अशी काठी मारली की पाणी असं दुबंगतं. किती काळ? निमिषार्ध. पापणी मिटायचा अर्धा वेळ, लगेच मिटून येतं, लगेच मिटून. मुलगी आणि आई, मुलगा आणि आई, अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्यात कधी काही भांडण झालं तर ते पाण्यावरच्या रेगेसारखं असतं. आई मुलीला म्हणते मी कधी ग भांडले? आज? मग मला का आठवत नाही? सकाळी नाही का आठवत? ते वाक्य ते काय भांडणच होत आहे? काहीतरी तुला आपलं मी सांगायला गेली. वेडी कुठली? खांद्यावर हात ठेवला की झालं, विरघळली ती, मिटलं. म्हणून आपण जोरात, मला तुम्ही उत्तर द्या, जोरात. तयार आहे? दगडावरच्या रेगेवर राहायचं का? किती हळू बोल. दगडावरच्या रेगेवर राहायचं का? नाही. तासावर मिटायची रेग कुठली? वाळूवरची. शक्यतो कुठल्या रेगेवर? वा वा वा, तुमचा हा भाग सगळा तंटामुक्त झाला. मजा आहे. त्याला एकच उपाय असतो. आपण सगळे वारकरी पंथाची मंडळी आहे. वारकरी कसे जातात पंढरीला? ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. 2 पावलं पुढे जातात आणि 1 पाऊल मागे येतात. आयुष्यात 1 पाऊल मागं घ्यायचं शिकलो आपण, ते जमलं तर सगळी गाडी पुढे चालली, एवढं लक्षात ठेवा. 2 पावलं माझीच पुढे जातील म्हटलं तर मात्र जमणार नाही. 1 पाऊल मागं घ्यायला शिकलो. ही वृत्ती ज्या वेळेला असेल त्याच वेळेला आपलं हे सगळं आनंद राहणार आहे. त्या आणि हा लाभ सगळा आपल्याला हा विनोद देतो. मी उत्कृष्ट कपडे घालून शरीराचा हा 90% भाग झाकू शकतो, याचे मला 10 गुण मिळतात. पण हा 10% भाग आहे, हा समाधानाचा, आनंदाचा, हास्याचा, या म्हणण्याचा, वा म्हणण्याचा, सॉरी म्हणण्याचा, थँक्यू म्हणण्याचा असेल तर आयुष्यातलं 90% काम झालंच म्हणून समजा. आणि तो हा आनंदाचा, समाधानाचा ठेवायला विनोदाकडे वळा. मी सांगितलं हास्य क्लबमध्ये मी जातो, तिथं सकाळी एक विनोद सांगायची प्रथा होती कोल्हापूरला. एकदा त्यातला माणूस मला दुपारी भेटला, एक मित्र. मी म्हटलं तुला वेळ आहे, मला वेळ आहे, एक विनोद सांगू का? तो म्हणला सांग ना. म्हणून मी एक ठेवणीतला विनोद काढला, खुलवून 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 सांगितला. मला वाटलं सोडा वॉटरची बाटली फुटल्याप्रमाणे हास्य बाहेर येणार. तो अजिबातच हसला नाही आणि मला म्हणतो बरं पुढं. म्हटलं अरे काय तुला विनोद कळला नाही का काय? हा तो म्हटला कळला ना. मग म्हटलं हसला नाही? नाही म्हटलं मी हल्ली हास्य क्लबला जातो ना, फक्त सकाळी 7 वाजता असतो, ती ठरली वेळ, आता उद्या 7ला, तोपर्यंत नाही. असं कृपया हास्याचं रेशनिंग करू नका. आणि सध्याच्या ह्याच्यात बिनभांडवली काय आपल्या हातात असेल, जर जीवन हे सुखी घालवायचं
तर हा 10% भागच आहे. तो आपल्या हातात आहे. तो समाधानाचा ठेवा, सगळ्यांना आनंदाचा ठेवा. आणि या आनंद यात्रेमध्ये या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मलाही येता आलं आणि माझ्या हा 1.5-2 तास आनंदात घालवता आला, याच्याबद्दल मी आपल्याप्रती आभार व्यक्त करतो. वि स खांडेकरांनी म्हटलंय, जगातलं सगळ्यात सुंदर पुस्तक कुठलं असेल तर ते बुक ऑफ थँक्स आहे. त्याच्यात रोज एंट्रीज करा, कृतज्ञता व्यक्त करा. म्हणून आपल्या व्याख्यानमालेच्या या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रती आणि आपल्या या सर्व अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद देणाऱ्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, व्याख्यानं आयोजित करण्याची जेव्हा आम्हाला संयोजकांवर वेळ येते तेव्हा आम्हाला विविध क्षेत्रामधच्या मंडळींची या ठिकाणी आवश्यकता भासते. आपलं ठरलेलं की आपण विविध क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी बोलवत असतो. गेले 2 दिवस जेव्हा आपण व्याख्यानं ऐकली तर एक वेगळ्या प्रकारचा तणाव होता. मगाशी जेव्हा मी इथे 5:30 वाजता उभं होतो, आपली 2-4 या आपल्या श्रोत्यांपैकी काही मंडळी आली होती, त्यातल्या एकाने मला असं सुचवलं की गेले 2 दिवस जे होते ते पहिल्या दिवशी ज्या स्वामी विवेकानंद हा विषय होता आणि काल फुले, सावरकर आणि पुलं आम्ही तुमचा पराभव केला असा विषय होता. परंतु एकंदर जे सर्वसाधारण सार होतं ते आपल्या सर्वांना कल्पना आपण 2 दिवस ऐकू होतो आणि तो एक प्रकारचा त्याचा तणाव आला होता. मला ह्यांच्या विरुद्ध बोलणारं किंवा ह्या त्यांनी जी काही मांडणी केली त्याच्यामध्ये जसं आपण पूर्वी ह्या ठिकाणी आम्ही 1-2 वेळा प्रयोग करून बघितलं, ते फार पूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे त्याला चक्रीय व्याख्यान ही पद्धत म्हणतात की एखादा विषय घ्यायचा आणि त्या विषयावरती काहींनी त्या बाजूंनी बोलायचं आणि काहींनी त्याच्या विरुद्ध बोलायचं. अर्थात पण सगळे मांडणी ठरवलेली असते एखाद्या नाट्यासारखी वगैरे. तर तसं कोणी तुम्ही आज जर का इथे उपस्थित केलं असतं तर आम्हाला आणखीन एक चांगलं खाद्य किंवा आणखी वेगळं आहे असं करून तुम्ही बघा पुढचं. त्यांनी मला सूचना केली होती. मी त्यावेळेला त्याला काही बोललो नाही. म्हटलं तुम्ही संध्याकाळी आलात, आजचं व्याख्यान ऐकलं, मग मला तुम्ही भेटा आणि उद्या काय ते मग तुमची प्रतिक्रिया द्या. सरांनी या ठिकाणी गेले जवळ 1.5-2 तास अतिशय उत्कृष्ट असे शांत चित्ताने आपले विचार हे विनोदी सगळं मांडलेलं आहे. सुरुवात त्यांनी आपल्या बँकेतल्या किस्स्यांपासून केली. तर त्यांचा गेल्या 38 वर्षातल्या सवयीचा आणि त्यांनी जे त्याच्या निरीक्षण केलं, कारण विनोद करताना बऱ्याच ठिकाणी निरीक्षणाची गरज असते आणि त्यातून सुद्धा निरीक्षणाने काही विनोद आपण बघतो, पाहतो. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतांपासून सुरुवात केली. ज्ञानेश्वरांचं नाव त्यांनी त्याला घेतलं की ज्ञानमाऊलींचं आणि बुवांपर्यंत आले. सुरुवातीला संत होते. पहिला विनोद ज्यांनी मग सांगितला ज्ञानेश्वरांचा संतांचा होता आणि शेवटचा विनोद हा बुवांचा होता. विवा बुवांबद्दल मी म्हणतोय. मी इथे आत्ता त्यांनी शेवटी जाता जाता आपल्याला विनोदाचे बाय प्रॉडक्टबद्दल पण सांगितलं. आणखीन एक महत्त्वाची, आत्ता पंढरपूरचा पण विषय काढला म्हणून आजच्या ह्या समारोहामध्ये मी एवढंच म्हणेल, त्यांनी मग सांगितलं की अत्र्यांची आणि त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा अत्र्यांचं आपण जवळ राहावं, किंबहुना मोठ्या मोठ्या माणसांची संगत राहावी, मोठ्या मोठ्या सुसंगतीमध्ये राहावं आणि त्यामुळे आपणही मोठे होऊ शकतो. हा जेव्हा किस्सा ऐकला तेव्हा मला नक्की लक्षात आलं की आपल्यालाही जर का कुठे काही पुढे जायचं असेल तर अशा मोठ्या माणसांच्या शरीराला थोडासा स्पर्श करावा, जेणेकरून तो आपल्यालाही काही थोडीशी चालना, प्रेरणा मिळेल. मी सरांच्या हाताला स्पर्श करतो, आनंद व्यक्त करतो. यामुळे आमच्यामध्ये काही थोडंफार जर काय आहे तो या ठिकाणी आम्हाला मिळेल. मित्रांनो, सर या ठिकाणी आले आणि त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले, त्यामुळे तुम्हाला सर्वांतर्फे मी त्यांना धन्यवाद देतो. उद्या या ठिकाणी श्री आत्माराम परब, संचालक ईशा ट्रॅव्हल्स यांचं मुलाखत होणार आहे. श्री नरेंद्र प्रभू यांची मुलाखत घेणार आहे. त्यांचा विषय आहे मुंबई ते लडाख दुचाकीवरचा थरारक प्रवास आणि त्यावेळा हा सर्व कार्यक्रम उद्याचा स्लाईड शो सकट असेल. आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.